भारत आता शांत बसणारा नाहीये, हा नवा भारत आहे आणि याचाच प्रत्यय सर्व जगाला आला. भारतानं ऑपरेशन सिंधूचा बुरखा फाडला. भारतानं गेल्या 75 वर्षात केलेल्या भरीव कामगिरीचं प्रगती पुस्तक देखील त्यांनी मांडलं. याचा परिणाम म्हणजे यातील काही देशांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा तीव्र निषेध केला. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्याची दिलेली जबाबदारी अगदी 100% यशस्वी करून दाखवली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ केलाच. डॉक्टर श्रीकांत शिंदे, आम्हा ठाणेकर नागरिकांकडून तुमच्या या कर्तृत्वाला दाद द्यावी तितकी कमी आहे. तुमच्या पुढल्या कारकिर्दीला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा. खरं तर ज्यावेळेला प्राध्यापक प्रदीप ढवळ किंवा आम्ही सगळ्यांनी असं विचार केला की असं करूया, त्यावेळेला खासदारांचं असं म्हणणं होतं की अरे हे थोडंसं मला ऑकवर्ड असं होईल की मी, पण आम्ही त्यांना असं कन्व्हिन्स करण्यात यशस्वी ठरलो की तुम्हाला जरी ऑकवर्ड वाटत असलं तरी आम्हाला तुम्ही एका कुटुंबातल्या सदस्यासारखे वाटता. त्यामुळे आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य परदेशात जाऊन इतकं काहीतरी गाजवून आलाय, कुणाशी तरी चर्चा करून आलाय, तर त्यांचे अनुभव काय असतील हे सगळ्यांनाच ऐकण्यासारखं, चर्चा करण्यासारखे आहेत. ते तर खूप कन्व्हिन्स केल्यानंतर नको नको म्हणत सुद्धा ते तयार झाले. त्याबद्दल तुमचा आधीच मी आभार मानतो की तुम्ही आलात, वेळ दिलात. आणि आता फार वेळ न दवडता आपण सगळ्यांचे कान ज्यासाठी आतुर आहेत, तर मी ज्येष्ठ पत्रकार मिलिंदजी भागवत यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांना मंचावर घेऊन यावं आणि पुढच्या मुक्त चर्चेच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी. धन्यवाद. मंडळी नमस्कार. एक छान संध्याकाळी आपण सगळेजण एकत्र आलात. तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. जरी मी अनेक वर्षांपासून पत्रकार असलो आणि तुम्ही मला बघत असलात तरी इथून पुढचा 1 तास 1.5 तास फक्त माझ्या मनातले प्रश्न असणार नाहीयेत. तर हा कार्यक्रम करायचं ठरल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी बोललो, त्यांच्याकडनं काही प्रश्न घेतले, माझ्या मनातले काही प्रश्न. त्यामुळे हे तमाम ठाणेकरांच्याही मनातले प्रश्न आहेत. इथे जमलेले जे सगळेजण मान्यवर आहेत, यात डॉक्टर, वकील, समाजसेवक, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, असे सगळे मान्यवर आहेत. त्यामुळे एका अर्थाने मी असं म्हणेन की क्रीम ऑफ ठाणे आत्ता इथे उपस्थित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला माहिती आहे साधारणपणे डॉक्टर माणूस पेशंटना तपासणं हे त्याचं पहिलं कामाचं हे असतं आणि त्यातून राजकारणी असेल तर त्यांना वेगळ्या अर्थाने समाजाची नस कळत असते. पण जे या कार्यक्रमाच्या शीर्षकात तुम्ही पाहताय की डिप्लोमसी विथ डॉक्टर, तर मला असं वाटतं की ही गोष्ट पूर्णतः वेगळी आहे. कुठलाही एखादा डॉक्टर हा वकिलाच्या भूमिकेत नसतो, लोकप्रतिनिधी सुद्धा त्या अर्थानं वकिलाच्या भूमिकेत नसतो, तो सगळ्यांना जोडण्याच्या भूमिकेत असतो. त्यामुळे डॉक्टरांची एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा आपण पुढच्या काही तासात, पुढच्या काही मिनिटात शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी एक
साधारण 1 मिनिटभरात मी थोडक्यात काही पार्श्वभूमी सांगतो आणि मग पहिला प्रश्न विचारतो. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे शिष्टमंडळ गेलं होतं, तर त्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार बासुरी स्वराज, E.T. मोहम्मद बशीर, खासदार अतुल गर्ग, सस्मित पात्रा, मनन कुमार मिश्रा, S.S. अहलुवालिया आणि राजदूत सुजन चिनॉय या सगळ्यांचा समावेश होता. आता मी याचा थोडक्यात उल्लेख या सगळ्याचा का करतोय की आपल्याला याच्यातली काही पार्श्वभूमी तुम्ही सगळ्यांनी वाचली असणार मला खात्री आहे, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक धावती उजळणी. संयुक्त अरब अमिराती, लायबेरिया, कांगो लोकतांत्रिक गणराज्य, सिएरा लिओना आणि खास करून इस्लामी सहयोगी संघटना म्हणजे OIC याचे सदस्य असलेल्या देशांमध्येच केवळ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं नाही तर अन्यही शिष्टमंडळ जे गेली होती, एकूण 7 गट तयार करण्यात आले होते. 7 गटात 59 खासदार होते आणि त्यांनी 33 देशांना भेटी दिल्या. या भेटीच्या दरम्यान खासदारांच्या बरोबर पूर्व राजदूत, परराष्ट्र नीती या विषयात काम केलेले वेगवेगळे मान्यवर होते. आणि यापूर्वी 2 वेळेला भारताची शिष्टमंडळं अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या कारणांच्या करता गेली होती. 84 आणि त्याच्यानंतर जो मुंबईवरचा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला देशावरचा त्यावेळेला. पण या दोन्ही शिष्टमंडळांमध्ये आणि या 7 जणांच्या शिष्टमंडळात जे 7 गट तयार करण्यात आले होते त्याच्यात एक महत्वाचा फरक असा होता की त्या 2 वेळेला भारताला कोणाच्या समोर तरी आपली भूमिका मांडायची होती, कुठेतरी प्रतिपादन करायचं होतं, आपला पक्ष काय आहे तो सगळ्यांच्या समोर ठेवायचा होता. मला असं वाटतं माध्यमांनी जरी वेगवेगळे शब्द वापरले असले तरी मला एक अभ्यासक म्हणून असं वाटतं की हा काही त्या अर्थानं जे म्हटलं गेलं तसा दौरा नव्हता. तर हा जो दौरा होता तो पाकिस्तान सारख्या दहशतवादी देशाचा बुरखा फाडण्याकरताचा हा दौरा होता. आम्हाला काय आमची भूमिका कोणासमोर मांडायची होती असं नाही, ती आधीच मांडली होती, प्रॅक्टिकली सिद्ध केलं होतं जे काही आतापर्यंत सरकारने म्हटलं होतं ते. त्यामुळे या दौऱ्याला आपण त्या अर्थानं पाहिलं पाहिजे. मी आता आणखी नमनाला घडावर पाणी न घालता प्रश्नाकडे वळतो. डॉक्टर, अगदी सुरुवातीला एक फोटो आपण सगळेजण बघूयात. तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय का? तर मला या फोटोपासून सुरुवात करायची आहे. तुम्ही परत आल्यानंतर जेव्हा सगळे शिष्टमंडळ एकत्रितपणे पंतप्रधानांना भेटले त्या भेटीच्या वेळेचा हा फोटो आहे. आणि हा फोटो पाहिल्यानंतर माझी एक पहिली प्रतिक्रिया अशी होती की अरे खूप अशा छान मित्राला बऱ्याच काळाने भेटलोय, अरे फार मस्त वाटलं, किंवा अशा प्रकारचा तुमचा दोघांचाही खास हसरा चेहरा, प्रतिक्रिया. काय नेमक्या गप्पा आणि बोलणं झालं या भेटीत तुमचं आणि मोदींचं, हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय. त्याचं उत्तर देण्याच्या अगोदर मिलिंदजी तुमचं खूप खूप धन्यवाद इथे, आणि सगळ्या आयोजकांचं देखील खूप खूप धन्यवाद की ज्यांनी कष्ट घेतले, मेहनत केली. सगळ्यांना आपण जसे म्हणालात की ठाण्यातील क्रीम क्राऊड, आज सगळे ठाण्यातील हुज हू या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं देखील खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की वेळात वेळ काढून आज आपण सगळे लोक इथे आलात. काही जे जुने चेहरे खूप वर्षानंतर देखील दिसले, भेटले, हे बघून देखील खूप आनंद वाटला. आणि खरंच हा जो विषय आहे हा विषय सगळ्यांच्या उत्सुकतेचा आहे आणि भावनिक आहे आणि मनामधला विषय आणि आपला भारताचा विषय. आणि मला वाटतं हा विषय लोकांपर्यंत देखील गेला पाहिजे, त्याच्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम देखील नंतर मला वाटलं की करायला पाहिजे. अगोदर थोडी विजूची धाकधूक वगैरे असते आणि मला जेव्हा लिडरशिप दिली या डेलिगेशनचं तेव्हा देखील मनामध्ये सगळ्याच वेगवेगळ्या गोष्टी होत्या. पण मला वाटतं ज्या कारणासाठी आपण गेलो, मिलिंदजींनी सांगितलं की आपण कोणाला काय आपलं स्पष्टीकरण देण्यासाठी गेलो नव्हतं, आपण अगोदर केलं आणि मग जो आहे या पाकिस्तानचा खरा चेहरा सांगण्यासाठी जे आहे वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो. हा जो फोटो तुम्ही दाखवताय तो फोटो जेव्हा आम्ही पुन्हा परत आल्यानंतर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना भेटण्यासाठी गेलो तेव्हाचा हा फोटो आहे, त्यांच्या घरातला फोटो आहे हा. आणि तिथे सगळ्या डेलिगेशन्सला ते भेटत होते. आमचा फोटो सेशन झाला सगळ्या डेलिगेशनचं प्रधानमंत्री मोदयांबरोबर. आणि नंतर मग सगळ्यांना ते नमस्कार करत माझ्याकडे आले आणि त्यांनी असं पकडलं मला. तर मला बोलले, आता मला वाटलं आता काय बोलतात. तर त्यांचं कारण की लक्ष जे आहे प्रधानमंत्री मोदयांचं हे खूप बारीक आहे. हे सेन्सिटिव्ह दौरा होता हा पूर्ण. कोण कशा प्रकारे बोलतंय, कशा प्रकारे त्या समोरच्या हेड ऑफ द स्टेट्स बरोबर वागतंय, कशा प्रकारे समोरचं नेशन जे आहे, राष्ट्र जे आहे ते आपल्या बरोबर वागतं, या सगळ्या गोष्टींचा त्यांना पहिल्यापासूनच ऑब्व्हियसली प्रधानमंत्री आहेत, सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवणार ते. आणि त्यांनी मला पकडलं आणि बोललं, श्रीकांत भाई तुम अभी भाऊ हो गए. तर मला लागला शॉक. त्याच्या मागचं तुम्हाला मी सांगतो. आणि बोलले की अच्छा काम किया. आणि माझा रिॲक्शन जो आहे तो एकदम स्पॉन्टेनियस तिथे होता, कारण की मला वाटलं नव्हतं की कधी देशाचे प्रधानमंत्री जे मला टोपण नाव तिथे त्या डेलिगेशन मध्ये दिलं होतं. एकदा डॉक्टर सस्मित पात्रा जे बीजेडीचे खासदार आहेत, राज्यसभेचे 2 वेळा, तर आपल्या इंडियन डायस्पोराच्या समोर इंट्रोडक्शन म्हणजे भाषणं होती, त्यांना आम्ही सांगत होतो. तेव्हा मी देखील इंट्रोडक्शन केलं होतं की बाबा हा एक परिवार झालाय आणि या परिवारामध्ये कोणाला बहीण मिळाली, कोणाला भाऊ मिळाला, कोणाला काय. त्यांनी सांगितलं की श्रीकांत भाई नाही आहे, हे हमारे भाऊ आहे. मग तेव्हापासून ते पूर्ण डेलिगेशन मध्ये पूर्ण 14 दिवस जे आहे हे भाऊ म्हणून मला संबोधलं. आणि मी जे आहे SS आलूवालियाजींना गुरुजी करून नाव दिलं होतं. क्या बात. तर जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री साहेबांना भेटलात आणि प्रधानमंत्री साहेबांना ते नाव तुमचं माहिती पडलं, म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन जे आहे हे किती असेल. एवढं सेन्सिटिव्ह प्रधानमंत्री आणि एवढे आपण जेव्हा कुठली कामगिरी आपल्या खासदारांना देतोय, ते खासदार कशा प्रकारे तिथे जाऊन आपली कामगिरी करतायत याच्यावरती लक्ष ठेवणं आणि त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणं एवढ्या सुप्रीम ऑथॉरिटीनी, हे देखील आपल्या भारतामध्ये होऊ शकतं आणि आपलेच प्रधानमंत्री करू शकतात. हा तो किस्सा. तो क्षण काहीसा भावनिक होता. 100% असणार. कारण की आम्ही त्यांना तर डेलिगेशन झाल्यानंतर भेटायला गेलो, आम्हाला वाटलं होतं की आम्ही त्यांना सांगू सगळ्या गोष्टी, की काय झालं, कोणाबरोबर काय गोष्टी झाल्या, आम्हाला कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळाला. तर त्या एकाच क्षणामध्ये मला वाटलं की ह्यांना तर सगळं माहितीच आहे. पण तरी देखील प्रधानमंत्री मोदयांनी त्या दिवशी 1.25 तास सगळ्या डेलिगेशन्स बरोबर घालवला. अर्धा तासापेक्षा जास्त ते आमच्याच टेबलवरती तो जो फोटो येतो सगळीकडे की तिथे शशी थरूर आहे, मनीष तिवारी आहे, मी उभा आहे, अनुराग ठाकूरजी आहेत. तर तिथे अर्धा तासापेक्षा जास्त त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि त्यांनी देखील सांगितलं की त्यांचा अनुभव, की त्यांना काय काय फीडबॅक मिळत होता, बाकी देशांमधून, युरोपमधून काय फीडबॅक मिळत होता, अमेरिकेमधून काय, एशियामधून काय फीडबॅक, आफ्रिकेमधून काय फीडबॅक मिळत होता, हे देखील त्यांनी एक वेगळं रूप देखील प्रधानमंत्री मोदयांचं आम्हाला तिथे दिसलं. आणि ते देखील खूप समाधानी होते की जे काम सगळ्या खासदारांनी आणि सर्व पक्षीय खासदारांनी जे केलं आणि जो मेसेजिंग पोचवायचा होता भारताला, तो मेसेजिंग चांगल्या प्रकारे पोचला. तर तेव्हा सगळ्यांचं ऐकून घेतलं, सगळ्यांचे सजेशन्स ऐकले, काही सजेशन याच्यामधले इम्प्लिमेंट केले पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं. तर एक वेगळा अनुभव होता, भावनिक क्षण होता की आपण जे काम केलं, आपल्याला ज्याच्यासाठी पाठवलं होतं त्याचं रेकग्निशन प्रधानमंत्री, द सुप्रीम ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्यांच्याकडे आहे, म्हणजे अजून काय पाहिजे. क्या बात. वा. पण यानंतर आपण आता थोडे पाठीमागे जाऊयात. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा फोन आला की अशा प्रकारे आपण 7 टीम तयार करतोय, त्या टीममध्ये तुम्ही असाल, एका टीमचं नेतृत्व तुमच्याकडे असेल, तर हा फोन नेमका कोणाचा आला, काय बोलणं झालं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एका टीमचं नेतृत्व करायचंय, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? असंच एकदम आश्चर्य वाटलं एकदम. सगळ्यांना भेटत होतो, सगळ्या लोकांना मुक्तागिरीवरती बसलो होतो कॉन्फरन्स हॉलमध्ये, तेव्हा सगळे वेगवेगळे लोक येऊन भेटत होते. आणि तेवढ्यामध्ये आमचे किरण रिजिजू मंत्री जे आहेत, संसदीय कार्यमंत्री, त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की
असं अगोदर सांगितलं की तुमचं नाव जे आहे हे डेलिगेशनमध्ये आम्ही निवडलेलं आहे, की एक डेलिगेशनमध्ये तुम्हाला जायचंय, तुम्हाला नंतर सांगू की कुठे कुठे तुम्हाला जायचंय करून ऑपरेशन सिंदूर नंतर. आणि नंतर मग 2 दिवसानंतर पुन्हा फोन त्यांचा आला आणि त्यांनी सांगितलं की प्रधानमंत्री मोदयांनी तुम्हाला लीडरशिप करण्यासाठी एका डेलिगेशनचं नेतृत्व दिलंय. म्हणजे माझ्यासाठी म्हणजे तो म्हणजे काय कसं रिॲक्ट करू, आणि तो क्षण एकदम खूप भावनिक होता. मग मी साहेबांना सांगितलं, आईला सांगितलं, सगळे एकदम म्हणजे प्रधानमंत्री महोदय जेव्हा एका युवा खासदाराला नेतृत्व करण्याची संधी देतात, आणि मी विचारलं की बाबा डेलिगेशन मध्ये कोण कोण आहे, तर त्यांनी ही सगळी नावं सांगितली. अहलुवालिया, बरोबर अहलुवालियाजी 34 वर्षाचा, म्हणजे मी जन्माला म्हणजे माझा नाही, खरं मी समजूच शकतो, कारण म्हणजे 1987 मध्ये माझा जन्म आहे आणि ते 1986 मध्ये जे आहे हे खासदार झाले होते. 34 वर्षाचा अनुभव त्यांना पार्लमेंटमध्ये. ईटी बशीर मोहम्मद 50 वर्षाचा अनुभव पॉलिटिक्स वेळेला खासदार, आणि दोन्ही देखील मंत्री. ते मनन मिश्रा 7 वेळा बार काउन्सिलचे चेअरमन. सुषमा स्वराज यांच्या कन्या तर तुम्हाला माहिती आहेत, सस्मित पात्राची. तर असे सगळे नावं जी आहेत त्यांनी सांगितले, आणि यांचा कधी माझ्याशी असा काय रोजचं इंटरॅक्शन नव्हतं, पण ऐकून होतो आपण की हे सगळे जे आहेत हे त्यांच्या क्षेत्रामधले स्टॉलवर्ड्स आहेत. अशा लोकांचं डेलिगेशन एका युवा खासदारांनी आणि डॉक्टरांनी करणं, मग तुम्ही विचार करा की काय परिस्थिती तेव्हा झाली असेल. पण एक खूप समाधान वाटलं की गेल्या 11 वर्ष कल्याण लोकसभेचं नेतृत्व करत असताना पार्लमेंटमध्ये पण काहीतरी चांगलं काम माझ्याकडून झालं असेल, म्हणून जे आहे हे नाव प्रधानमंत्री मोदयांनी, कारण की हे असं कोणी दुसऱ्यांनी आयडेंटिफाय केलेलं नाव नव्हतं, हे थेट प्रधानमंत्री मोदयांनी चूज केलेलं नाव होतं. आय वॉज द चोजन वन. तर मला वाटतं ते खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. येस, निश्चित. नाही, केवळ तुमच्याच करता नाही, ठाणेकरांकरता ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे, कारण शेवटी आमच्या भावना तुम्ही पोचवल्यात. या देशातल्या इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात पाकिस्तानबद्दलचा जो एक राग होता तो अतिशय संयमित शब्दात पोचवण्याची संधी तुम्हाला मिळाली होती. त्यामुळे आम्हालाही कौतुक होतं. आम्ही सगळे वेगवेगळ्या वेळेला पाहत होतो फेसबुकवरचे तुमचे व्हिडिओज, भाषणं वगैरे वगैरे. पण तुम्ही जे म्हणालात निवड केली पंतप्रधानांनी, असं आहे ना की पंतप्रधानांना तुमचं दौऱ्यातलं नावही माहिती आहे, तर ऑर्थोपेडिक सर्जन माणूस जोडण्याचंच काम करतो, तोडण्याचं काम करत नाही, हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी तुमची निवड केली. बर, जेव्हा हे सगळं ठरलं आणि दिल्लीमध्ये तुम्ही गेलात, तर आधी तुम्हाला कोणकोणत्या स्तरातनं ब्रीफिंग करण्यात आलं होतं? म्हणजे स्वतः पंतप्रधानांनी किंवा परराष्ट्र मंत्र्यांनी ब्रीफिंग केलं होतं का अन्य कोणी सचिव स्तरावर ब्रीफिंग केलं होतं? काय होतं? आम्हाला सगळ्या डेलिगेशन्सला त्यांनी वेगवेगळ्या दिवशी बोलवलं, आणि दिल्लीमध्ये मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स MEAने त्यांचे परराष्ट्र सचिव यांनी सगळ्या डेलिगेशन्सला ब्रीफ केलं, आणि एक डॉझियर दिला आम्हाला की काय काय विषय जे आहेत ते आपल्याला जगापुढे मांडले पाहिजे. त्याचं एक डॉसियर आम्हाला दिल्यानंतर एक एक्सप्लेनेशन होतं अर्धा तासाचं, कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर आपण पार पाडलं, कशा प्रकारे आवाज येतोय का, कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर आपण पार पाडलं, कशा प्रकारे जे आहे हे टेररिस्ट छावण्या आपण उद्ध्वस्त केल्या, कशा प्रकारे पाकिस्तान गेले अनेक वर्ष भारतावरती हल्ले जो आहे हा करत आलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं की जेव्हा असं डिप्लोमॅटिक रिलेशन एस्टॅब्लिश करायचं असतं किंवा अशी डिप्लोमॅसी असते, तेव्हा कॉमा, फुल स्टॉप, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या वर्ड टू वर्ड तशाच बोलाव्या लागतात. तर आम्हाला वाटलं की प्रत्येक देशासाठी काहीतरी आम्हाला वेगळं दिलं असेल त्यांनी. आम्ही त्यांना विचारलं की बाबा ह्याच्यामध्ये तर असं कुठेच नाहीये की बाबा एवढ्याच शब्दांमध्ये त्या समोरच्या लिडरशिपशी आम्हाला बोलायचंय. ते बोलले आम्हाला तुमच्या सगळ्यांवरती विश्वास आहे की तुम्ही जे बोलाल ते बरोबर बोलाल, चांगलं बोलाल, भारतासाठी बोलाल, आणि आम्ही जे तुम्हाला ब्रीफिंग केलेलं हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. तर आम्हाला देखील ते अजून दडपण आलं की आता पुढे जाऊन
प्रेझेंट करायचं आहे, सगळ्या गोष्टी सांगायच्या आहे, मग त्याच्यानंतर त्याच्यावरती रिसर्च, वेगवेगळ्या लोकांना भेटणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या अगोदर देखील आम्ही केल्या होत्या. पण एक विश्वासाने प्रधानमंत्री मोदयांनी आणि सरकारने सर्व पक्षीय खासदारांना या मोहिमेवरती पाठवलं होतं. तर मला इथे 2 गोष्टींचा उल्लेख करायचा आहे आणि त्याला जोडून प्रश्न विचारायचा आहे की साधारणपणे ना संसदेचं अधिवेशन सुरू झालं की सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर काय होतं हे आपण सगळेजण पाहतो. म्हणजे आम्ही पत्रकार म्हणून तर जवळून पाहतो की सभागृहात कसं एकमेकांच्या बद्दल बोललं जातं, सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर काय प्रकारची आणि काय लेव्हलची आंदोलनं केली जातात. पण त्याच पंतप्रधानांनी कुठलाही किंतु परंतु डोक्यात न ठेवता सगळ्या पक्षीयांना, म्हणजे शशी थरूर आणि बाकीची जी सगळी नावं होती काँग्रेसची, ज्यांची पूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली, त्यांनाही शिष्टमंडळात घेतलं, शिष्टमंडळाचं नेतृत्व दिलं. तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा आपल्या खासदारांवर किंवा देशातल्या नागरिकांवर किती विश्वास आहे, किती विश्वासानं ते करतात, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तुम्ही म्हणालात की बऱ्याच जणांना भेटलो, अभ्यास केला. तर आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना असं वाटतं की खासदारांचा आणि अभ्यासांचा, म्हणजे तुम्हीच असं नाही, ओव्हरऑल खासदार, लोकप्रतिनिधी आणि अभ्यास असं काही फारसं नसतं, असं एक सर्वसाधारण समज आहे. तर खरंच अभ्यास करायचा म्हणजे काय काय करायला लागतं हे मी अशा करता विचारतोय की आपला लोकप्रतिनिधी MS डॉक्टर असाच नाही झालेला, तर नंतर सुद्धा काय काय पद्धतीने त्यांनी अभ्यास केला ते एक थोडक्यात सांगावं अशी माझी विनंती आहे. हे मोदीजींच्या नेतृत्वामधला नवा भारत आहे, न्यू इंडिया. हे न्यू इंडियाचे सगळे आम्ही खासदार आहोत. आणि मला वाटतं की काही पत्रकारांना असं वाटत असतं की पत्रकारच अभ्यास करत असतात करून. नाही, सामान्यांनाही वाटतं की लोकप्रतिनिधी अभ्यास करत नाहीत. मला वाटतं बघा, एवढी जबाबदारी जेव्हा दिली तेव्हा परफॉर्मन्स खासदारांचा काय असतो. आणि मला वाटतं बघा, मी तर डॉक्टर आहे, मी डायरेक्ट कॉलेजमध्ये होतो तेव्हाच खासदार चालू आहे. अवघ्या 27 वर्षी डायरेक्ट थेट कॉलेजमधून पार्लमेंटला पोहोचलोय. तर माझ्यातला जो स्टुडंट आहे तो अजूनपर्यंत तसाच आहे. अभ्यास करायला मला आजही आवडतो, रिसर्च करायला आवडतो, वेगवेगळ्या देशांबद्दल वाचायला आवडतं, या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण सगळे करत असतो. आणि एवढी मोठी मोहीम ज्याच्यावरती पूर्ण जगाचं लक्ष आहे, फक्त भारताचं बोलणार नाही मी, आपण काय बोलतो, कारण की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं पाकिस्तानमध्ये कोण काय बोलत होतं ते देखील आपल्याला कळत होतं. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ह्या मोहिमेवरती आम्हाला पाठवण्याचं निश्चित झालं, दडपण खूप होतं. आणि पहिल्यांदा असं डिप्लोमॅसी करण्यासाठी खासदारांना पाठवलं. नाहीतर डिप्लोमॅट्स आहेत आपल्याकडे की जे नेहमी त्यांच्या माध्यमाने डिप्लोमॅसी आपल्या भारताची जगाबरोबर होत असते, नाहीतर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर्स असतात. पण अशा प्रकारचं एक्सपेरिमेंट मी बोलेन आणि इनिशिएटिव्ह पहिल्यांदा कुठल्या देशाने घेतला असेल तर ते भारताने घेतलं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतलं. आणि याच्यासाठी मग वेगवेगळे तज्ज्ञ मंडळी, त्याच्यातले ज्यांना त्याच्यामधला सखोल अभ्यास आहे, काही मित्रमंडळी आहेत आमचे, ते देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, काही लोक इकडे बसलेले देखील आहेत, त्यांचं देखील मार्गदर्शन, शैलेंद्र मिश्रा त्यांचं नाव घेतो आवर्जून मी, इथेच बसलेले आहेत ते, तर ते देखील एक त्यांचा एक पार्श्वभूमी आहे. SP राहिलेले आहेत काश्मीरमध्ये, काश्मीरचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. आज मिलिटरीमधले काही लोक असतील, नेव्हीमधले काही लोक असतील, काही लोक डिप्लोमॅट्स, एक्स डिप्लोमॅट्स असतील, फॉर्मर डिप्लोमॅट्स आहेत. अशा सगळ्या लोकांना जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडून पण शिकून घेतलं, अंडरस्टँड करून घेतलं की कशा प्रकारे ह्या सगळ्या डिप्लोमॅसी इनिशिएटिव्ह जेव्हा असतात तेव्हा कशा प्रकारे आपण बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे. आम्हाला आता खाली रस्त्यावरती बोलायची सवय आहे आणि पार्लमेंटमध्ये पण जास्तीत जास्त बोलायची सवय येतो नंतर त्याच्याकडे. पण इथे एक बघा, जेव्हा पूर्ण जग पाहत असतं आणि आपले लोक पाहत असतात आणि प्रधानमंत्री मोदयांचं तो तुम्हाला मी सांगितलं, तर किती दडपण जे आहे हे असेल. त्याच्यासाठी पूर्ण अभ्यास करून या सगळ्या देशांचा अभ्यास आम्ही केला, या पूर्ण घटनेचा अभ्यास केला. सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. तर एक सखोल डिटेल अभ्यास करून प्रत्यक्ष दौऱ्यावर गेल्यानंतर
असं आहे ना की सभागृहात भाषण करणं वेगळं असतं. आपल्याच सभागृहात आपण अधिक जोरकसपणे बोलतो. म्हणजे आम्हाला तुम्ही अतिशय तडफेने ऐकवलेलं हनुमान चालीसाही आठवत आहे सभागृहात ऐकवलेलं. पण जेव्हा एखाद्या परराष्ट्रात जातो, या देशाची बाजू मांडण्याकरता किंवा त्यांचं प्रतिनिधित्व करण्याकरता जातो, त्यावेळेला जसं तुम्ही म्हणालात की कॉमा फुलस्टॉप सुद्धा महत्वाचे असतात. तर असं करताना काही थोडंसं दडपण आलं होतं का? हा प्रश्न मी अशा करता विचारतोय की एखाद्या देशातल्या नागरिकांना भेटणं वेगळं आणि एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भेटून त्याच्यासमोर एखाद्या नाजूक विषयावरचे मुद्दे मांडणं वेगळं. त्याबद्दल सांगा. बघा, आपल्याला साध्या इंटरव्ह्यूचं पण दडपण येतं. तर इथे तर तुम्हाला राष्ट्रप्रमुखांबरोबर बसून त्यांना भारताची बाजू सांगायची आहे. वेगवेगळ्या हेड ऑफ द नेशन्स बरोबर तुम्हाला बसायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. कमी वेळामध्ये जास्त मेसेजिंग तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवायचंय. तिकडच्या लोकांबरोबर देखील बोलायचंय, तिकडच्या मीडिया बरोबर देखील बोलायचंय, त्यांच्याबरोबर देखील इंटरॅक्शन करायचं. तर साहजिक दडपण होतं. पण मला वाटतं एकदा अभ्यास आणि तुमचं ज्या गोष्टीसाठी तुम्ही चाललात त्याची क्लॅरिटी ऑफ थॉट्स जोपर्यंत नसेल डोक्यामध्ये, तोपर्यंत तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये, म्हणजे पार्लमेंटमध्ये भाषण देखील करू शकत नाही. तुम्ही उल्लेख केला हनुमान चालीसा, तर मला खालून चॅलेंज केलं होतं की तुम्हाला, मी तेव्हा हनुमान चालीसावरती बोलत होतो. तर त्यावेळेस मला जर हनुमान चालीसा पाठ नसती आणि तिने मला म्हणजे त्या खासदारांनी मला चॅलेंज केलं की हनुमान चालीसा तुम्हाला येते का, तुम्ही एवढा हनुमान चालीसावरती बोलता, तर तो अभ्यास होता म्हणून कॉन्फिडेंटली तिकडे मी बोलू शकलो आणि कॉन्फिडेंटली तिकडे हनुमान चालीसा पण बोलू शकलो. तर मला वाटतं कॉन्सेप्ट हा क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि तो कॉन्सेप्ट जो आहे, आणि देशभक्तीने तर सगळेच आपण लोक जे आहोत हे भारावलेलो आहोत आणि सगळ्यांना माहितीच आहे. तर ते एक अभ्यास केल्यामुळे एक दडपण नंतर हळू सुरुवातीला होतं, पण नंतर हळूहळू लायब्ररीच्या सिनेटमध्ये पण मला भाषण करायला मिळालं. खूप फॉर्च्युनेट आहे. तो अनुभव कसा होता? कारण एखाद्या देशात जाऊन कोणाशी इंटरॅक्शन करणं साधारणपणे संसदेत, त्या देशाची जी सर्वोच्च सभागृह असतं त्याच्यात असंच कोणालाही जाता येत नाही. म्हणजे प्रेक्षक म्हणून सुद्धा जाता येत नाही पटकन, आणि त्यातून तुम्हाला संबोधित करण्याकरता तर फारच मोठी गोष्ट आहे. तर तो लायबेरियातला अनुभव कसा होता? लायबेरिया आणि सियरा लिओन हे जो दोन देश आहे, एक देश तिथे ख्रिश्चन आहे, एक देश मुस्लिम आहे. आणि दोन्ही देशांवरती कॉलनी होते. इथे युएसची कॉलनी होती लायबेरियावरती, आणि लायबेरिया फॉर्मच युएसच्या स्लेव्स पासून झालेला आहे, म्हणून त्यांना लँड ऑफ लिबर्टी म्हणतात. आणि आपल्यापेक्षा 100 वर्ष अगोदर इंडिपेंडन्स त्यांना मिळालंय. आणि सियरा लिओन हे दोन जे नेशन्स आहेत, या दोन नेशनमध्ये पार्लमेंटमध्ये जाऊन तिथे पार्लमेंटेरियन्सना आणि त्याचबरोबर तिथे स्पीकर, डेप्युटी स्पीकर, ऑपोजिशन लीडर्स, त्याचबरोबर कमिटीचे सर्व चेअरमॅन आणि सर्व खासदार यांना मला तिथे संबोधता आलं. सियरा लिओनमध्ये पार्लमेंटच्या कमिटी रूममध्ये हा कार्यक्रम झाला. आणि लायबेरियामध्ये तर थेट सिनेट, म्हणजे आपली जी राज्यसभा आहे तिथे फक्त हेड ऑफ द स्टेट्स भाषण करतात. म्हणजे जेव्हा राष्ट्रप्रमुख जातात तेव्हा त्यांना तिथे भाषण करण्याची संधी मिळते. पण लायबेरियानी जिथे कधी स्टेटमेंट देखील कंडेमनेशनचं काढलं नव्हतं, या पहलगामच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये, त्याच लायबेरियामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्या राष्ट्रप्रमुखांना भेटलो, तर त्यांनी भारताला अशा प्रकारे देखील रिसीव्ह केलं की भारताच्या एका खासदाराला त्यांनी थेट सिनेटमध्ये बोलण्याची संधी दिली. तर हा जो डिप्लोमॅसीचा विषय होता की लोकप्रतिनिधी पण डिप्लोमॅसी वेगळ्या प्रकारे करू शकतो आणि वेगळ्या प्रकारे जे आहे ते आपल्या भावना जे आहे ते पोचवू शकतो. तर एक वेगळा अनुभव होता. सियरा लिओनमध्ये पण जेव्हा त्या पूर्ण पार्लमेंटच्या खासदार म्हणजे मेंबर्सला संबोधत होतो तेव्हा ते देखील एकदम पिन ड्रॉप सायलेन्स देऊन ऐकत होते. त्याच्यातून आठवणीचा एक विषय मी तुम्हाला सांगतो की ऑपोजिशन लीडर देखील तिथे उपस्थित होते. आणि जेव्हा माझं भाषण संपलं तेव्हा ऑपोजिशन लीडर्सचं वाक्य हे होतं की आम्हाला अजूनपर्यंत पाकिस्ताननी फॉल्स प्रोपगेंडाच्या माध्यमाने दिशाभूल आमची करत राहिले, पण आज तुम्ही जेव्हा हे सांगितलं तेव्हा आम्हाला खरा चेहरा जो आहे तो पाकिस्तानचा कळाला. हेच मोटिव्ह होतं आमचं. हेच मोटिव्ह होतं की पूर्ण जगापुढे जाऊन
पाकिस्तानचा खरा चेहरा काय आणि कशा प्रकारे भारत या आतंकवादाशी लढतोय गेले अनेक दशकं हे सांगण्यामध्ये मला वाटतं असं जेव्हा रिॲक्शन येतं तेव्हा ते खूप काही ऑपोजिशन लीडर, स्पीकर नाही, ऑपोजिशन लीडर ऑफ ऑपोजिशन जेव्हा हे म्हणतो तर त्याला अजून वेटेज असतं. आणि लायबेरियामध्ये तर सिनेटमध्ये बोलण्याची संधी दिली, तिकडे देखील तिकडच्या खासदारांच्या समोर बोलण्याचा मान जो आहे तो मला मिळाला. हे सगळं फक्त आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमुळे झालं एवढं मी सांगतो. त्याच्यातला एक मी पुसटचा ऐकलेला किस्सा आहे, ठाणेकरांच्या करता तो निश्चित नवीन असेल, तर तो जरा सविस्तर सांगा. तुम्हाला, मला असं वाटतं की लायबेरियामध्येच काही मराठी तरुण भेटले होते आणि त्यांनी तुमच्याशी बऱ्याच गोष्टी भरभरून शेअर केल्या. तर कोण होते ते मराठी तरुण, काय त्यांचं हे होतं आणि त्यांच्या भावना काय होत्या? आपल्याला वाटतं की बाबा आपले जे भारतीय आहेत ते फक्त US असेल, युरोप असेल, UK असेल, जपान असेल, अशा मोठ्या मोठ्या देशांमध्येच आहे. पण इकडे आफ्रिकेमध्ये देखील, वेस्ट आफ्रिकामध्ये मला माहिती नाही की किती लोकांना मी जे देशांमध्ये गेलो त्या अगोदर माहिती असतील, पण अशा देशांमध्ये देखील आपले भारतीय नागरिक जाऊन व्यवसाय करतायत. आणि तिथे मला चक्क किसन नगरचा देखील एक व्यक्ती भेटला. क्या बात. तर दुनिया किती गोल गोल आहे. आणि अशा म्हणजे आम्हाला जेव्हा हे डेलिगेशन दिलं की बाबा याच्यामध्ये बाबा UAE आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण नंतर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, नंतर लायबेरिया, सियरा लिओन हे कुठे आहेत, चक्क आम्हाला सगळ्यांना जॉग्राफी म्हणजे पुन्हा मॅप सगळे शोधून भूगोलाचा अभ्यास केला आणि नंतर माहिती पडलं की खरं आपल्याला कुठे जायचं ते. आणि अशा देशांमध्ये देखील आपली लोक आहेत हे पाहिल्यानंतर एक अभिमान देखील वाटला. आणि वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहेत. तो मला किसन नगरचा मित्र भेटला, तर तो मी विचारलं बाबा काय करतो इथे, तो बोलतो मायनिंग करतो. मला वाटलं मायनिंग असेल कुठलं तरी दुसरं, आयर्न ओर, कोल मायनिंग नाही, बोलतो गोल्ड मायनिंग करतो. हे सगळे जे देश आहेत या सगळ्या देशांमध्ये रेअर मिनरल्स खूप आहेत. किसन नगरमध्ये पण गोल्ड आहे जे आता सभागृहात आणि दिल्लीत आहे. तर अशा देशांमध्ये देखील आपले लोक पोचलेले आहेत. आणि तिथे तुम्हाला देखील चांगला कोणाला व्यवसाय करायचा असेल तर तिथे जाऊ शकतात. आपलं आता आउटरीच झालेलं आहे. बर, हे जे 3 देश होते, तुम्ही म्हणालात की मला 100% खात्री आहे की ठाणेकरच नाही तर देशातल्या अनेक लोकांना हे देश का बाबा, हे कुठून आले, मग साधारणपणे सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेले, आर्थिकदृष्ट्या जायंट असलेल्या देशांमध्ये जाऊन बाजू मांडणं आणि त्यांना आपल्याकडे वळवून घेणं. पण एक सिरिया लिओन, कुठे कॉंगो, कुठे छोटे छोटे देश ज्यांची 100 वर्षांची आपापसातली यादवी सुरू होती, त्यांना जाऊन हे सगळं पटवणं. तर या देशांचं भौगोलिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या किंवा सुरक्षा परिषद, युनो याच्यातला असा नेमका काय भाग आहे? आम्हाला जेव्हा ब्रीफिंग सुरू होती ना MEA कडून, तेव्हा आमचे खासदार डॉक्टर सस्मित पात्रा, तुम्ही आता जसं म्हणाले की 100 वर्ष इथे यादवी युद्ध जे आहे हे सुरू आहे, ग्रहयुद्ध सुरू आहे, तर त्याचा प्रश्न होता एकदम प्रिसाइज. ते म्हणाले की UAE तर आम्हाला कळतंय, पण हे जे देश तुम्ही आम्हाला पाठवताय तिथे स्वतःचेच एवढे प्रॉब्लेम्स आहेत, ते आमचे प्रॉब्लेम्स कसे काय ऐकणार, हा त्यांचा प्रश्न होता. आम्हाला साहजिक, आम्हाला पण तेच वाटलं की ह्या देशांमध्ये आम्हाला का पाठवतायत. बघा, कुठलाही देश छोटा मोठा नसतो. जेव्हा जगाला सांगायचं असतं तेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जावं लागतं, हे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. आणि हे जे देश आहेत हे देश भविष्यामध्ये आपण म्हणतो की आफ्रिका, फ्युचर इज आफ्रिका, जो आफ्रिकेवरती कंट्रोल ठेवेल किंवा आफ्रिकेमध्ये जो ज्याचे संबंध असतील, रिलेशन असतील ज्या देशाचे, भविष्यामध्ये जे आहे हे आफ्रिकेमध्ये एवढं रेअर मिनरल्स आहेत, म्हणून तर एवढ्या वर्षापासून तिकडे सिव्हिल वॉर सुरू आहेत. DRC म्हणजे डेमोक्रेटिक रिपब्लिक, थोडी पार्श्वभूमी सांगतो, घाई नाही ना? नाही, निवांत आहे. तुम्हाला निवांत आहेत. मला वाटतं इंटरेस्टिंग आहे, यांच्या सगळ्यांचा इतिहास पण इंटरेस्टिंग आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हे जे राज्य आहे, हा जो देश आहे, या देशामध्ये
कमीत कमी मला वाटतं 60-70 वर्ष सिव्हिल वॉर चालला आणि 60-70 वर्ष सिव्हिल वॉर चालल्यानंतर तिकडे डेमोक्रेसी आली. पहिलं प्राईम मिनिस्टर आणि पहिलं प्रेसिडेंट तिकडे निवडले गेले आणि एका वर्षानंतर प्राईम मिनिस्टरचं असॅसिनेशन झालं DR कॉंगोमध्ये. त्यांची हत्या करण्यात आली. हो, हत्या करण्यात आली आणि त्याच्यानंतर पुन्हा जे आहे त्याच्यामध्ये अंतर्गत युद्ध जे सुरू झालं, परत डेमोक्रेसीमध्ये परत फ्री इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर तिथे परत आता डेमोक्रेसी स्थापन झालेली आहे. पण तिथे आज देखील सिव्हिल वॉर सुरू आहे. त्याच्या ईस्टर्न पार्टमध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा देखील तिथे सिव्हिल वॉर चालू होता आणि काही दिवसापूर्वी तिकडच्या ईस्टर्न भागामधला एक गोमा सिटी खूप त्यांची महत्वाची आहे. त्याचं जे आहे हे त्याचं कॅप्चर त्या M23 या रिबेल ग्रुपनी केलं होतं. तर अशा देशांमध्ये देखील पाठवण्याचं काम जे आहे आपल्या सरकारने केलं. तिथे येल्लो फीवर आहे, त्या येल्लो फीवरचं इंजेक्शन घेऊन गेलो. पुढे सियारा लिओन आहे, तो मुस्लिम राष्ट्र आहे, 83% मुस्लिम पॉप्युलेशन आहे. तिथे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पिक्चर मूवी, आजकाल खूप डायलॉग्स वगैरे मारायला लागलेत लोक. तर ब्लड डायमंड करून एक चांगला चित्रपट आला होता. त्या ब्लड डायमंड जर चित्रपट पाहिला तुम्ही तर सियारा लिओन तुम्हाला पूर्णपणे कळेल की कशा प्रकारे तो ब्लड डायमंड तिथे चाइल्ड सोल्जर, जगामध्ये कुठे चाइल्ड सोल्जर जर एम्प्लॉय केले असतील तर ते सियारा लिओन मध्ये यूज केले. आणि त्या चाइल्ड सोल्जर म्हणजे आई वडिलांना मारून त्या लहान लहान मुलांना म्हणजे 15 ते 20 वयोगटातील मुलांना AK-47 देण्याचं काम तिकडच्या रिबेल फोर्सेसनी केलं. आणि ते चाललं कधी 1991 पासून 2003 पर्यंत, म्हणजे आत्ता हल्ली 2003 काय लांब नाही. आणि ते 2003 नंतर त्यांनी डेमोक्रेसी त्यांची स्थापन झाली. आज डेमोक्रेटिक राज्य म्हणून सियारा लिओन आहे. तिथे 83% मुस्लिम जरी असले तरी त्यांचा प्रेसिडेंट जो आहे तो ख्रिश्चन आहे, त्यांचा डिफेन्स मिनिस्टर ख्रिश्चन आहे. तर एवढं प्रगत देश देखील गरिबीतून येऊन एवढ्या सगळ्या म्हणजे गृहयुद्धातून येऊन सिव्हिल वॉर्स मधून स्वतःला सांभाळून आज तिथे स्टेबल डेमोक्रेसी स्थापन झाली. लायबेरिया त्या स्लेव्स पासून निर्माण झालेला आहे अमेरिकेच्या, त्याला 100 वर्ष आपल्या अगोदर जे आहे स्वतंत्रता मिळाली. हे देश का, ह्याच्यातले जे देश आहेत 2 देश नॉन परमनंट मेंबर ऑफ UNSC आहेत, म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की युनायटेड नेशन्सचं महत्व किती आहे ते. या युनायटेड नेशन्स जो आहे या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये वेगवेगळे देश येतात. त्याच्यामध्ये 5 स्थायी मेंबर्स आणि 10 जे आहे ते अस्थायी मेंबर्स असतात. तर ह्याच्यातले जे अस्थायी मेंबर होते, जो कॉंगो UAE आणि सियारा लिओन हे जे देश आहेत हे तिकडचे अस्थायी मेंबर. लायबेरिया जो आहे अस्थायी मेंबर आता झाला, सिलेक्ट झाला तो या पुढच्या वर्षासाठी. आणि 2 नेशन जे आहे ते OIC होते, म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन. हे जे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन आहे याच्यामध्ये 57 देश आहेत. हे धर्माच्या आधारावरती बनलेलं OIC आहे. त्याच्यामध्ये पाकिस्तान देखील आहे. हे 57 देश जे आहेत हे सगळे मुस्लिम राष्ट्र आहेत आणि फक्त धर्माच्या नावावरती बनलेलं हे OIC आहे. जेव्हा काहीही होतं तेव्हा ब्लाइंडली हे सगळे देश आहेत त्या देशाच्या बरोबर उभे राहतात. मग आतापर्यंत काय झालं, पाकिस्तान धर्माच्या नावावरती हे आतंकवाद पसरवत राहिला आणि त्याला हे सगळे राष्ट्र जे आहेत हे त्याला पाठीशी घालत राहिले. मी तुम्हाला सांगितलं की वेस्ट आफ्रिका, जिथून यायला 17 तास लागतात, त्या लोकांचा स्वतःचा प्रॉब्लेम आहे. त्यांना जोपर्यंत आपण जाऊन सांगणार नाही तोपर्यंत ते त्याच्यावरती रिॲक्ट कसे होणार. म्हणून हे देश जे आहे हे आम्ही म्हणजे एक्सटर्नल अफेअर्सनी चूज केले आणि आम्हाला 2 नॉन परमनंट मेंबर्स ऑफ UNSC मध्ये पाठवलं आणि 2 OIC नेशन मध्ये पाठवलं. म्हणून या जे प्रश्नाचं उत्तर तुमचं आहे की का पाठवलं, प्रत्येक देश हा महत्वाचा असतो, त्याचा प्रत्येक देशाचा हा आवाज असतो. जेव्हा UNSC मध्ये टेररिझम वरती बोललं जाईल, चर्चा केली जाईल, तेव्हा हे देशांना जे आहे हे पाकिस्तान कशा प्रकारे टेररिझम पसरवतो हे त्यांना माहिती असलं पाहिजे. म्हणून नाही, आणि मी एकदम थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की सुरक्षा परिषद ही अशी परिषद आहे की पुढच्या काळात जर का पाकिस्तानवर वेगवेगळ्या प्रकारची जागतिक दडपणं आणायची असतील तर या सुरक्षा परिषदेत भारत स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे.
त्यामुळे सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी आणि 10 अस्थायी या देशातले मॅक्झिमम मेंबर्स जेवढे आपल्या बाजूने मतदान करतील तेवढं महत्वाचं. त्यामुळे प्रत्येक देश प्रत्येक मत हे सुरक्षा परिषदेतलं महत्वाचं आहे. थोडंसं पुढे जातो आणि आता आणखीन एका थोड्याशा गंभीर कदाचित विषयाला, जो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने भावनेचा विषय आहे, की हा पहिला हल्ला असा असेल भारतावर झालेला की ज्यामध्ये धर्म विचारून हल्ला केला गेला आणि ठार मारलं गेलं. या मुस्लिम बहुल राष्ट्रांमध्ये किंवा जे मुस्लिम राष्ट्र संघटनेचे सदस्य आहेत अशा राष्ट्रांमध्ये जाऊन हा विषय त्यांना समजेल, त्यांना मान्य होईल, म्हणजे त्यांच्या गळी उतरेल अशा पद्धतीने सांगणं हे कसं स्किलचं काम होतं. आणि स्वाभाविक आहे ना, म्हणजे सिंहाच्या घरात जाऊन त्याला आव्हान द्यायचं, तर हे एक प्रकारे त्यांच्या घरात जाऊन त्यांना सांगायचं की इस्लाम हा कट्टरतावादी आहे कसा, आणि तो कसा दहशतवाद पसरवतोय, आणि त्याच्यामुळे पाकिस्तान कसा इस्लामिक देश आहे आणि तो कसा दहशतवादी राष्ट्र आहे, हे त्यांना पटवून सांगणं कसं चॅलेंजिंग होतं आणि ते त्यांनी कसं स्वीकारलं. बघा, रिलिजियस एक्स्ट्रीमिझम आपण जे म्हणतो की इतके वर्ष रिलिजियस एक्स्ट्रीमिझमच्या नावावरती खूप काही घडून गेलं आणि आता पाकिस्तान देखील तसंच करतोय. आसिफ मुनीरनी ते स्टेटमेंट केलं 2 स्टेट नेशनचं, आणि त्यांनी सांगितलं एका आठवड्या अगोदर की हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाही. तर ह्याच गोष्टी आम्हाला मुस्लिम देशांमध्ये जाऊन सांगायच्या होत्या. हे सगळे डेलिगेशन जे गेले त्याचे 7-8 मुस्लिम देश आम्ही टार्गेट केले होते, आणि त्या 7-8 मुस्लिम देशांमध्ये जाऊन हे सांगणं की पाकिस्तान जो इस्लामिक नेशन आहे, जो कशा प्रकारे रिलिजियस एक्स्ट्रीमिझम मी बोलेन, कारण की कुठलाही धर्म जो आहे तो हे शिकवत नाही की कोणाची हत्या करा, कोणाला मारून टाका. म्हणून मी रिलिजियस एक्स्ट्रीमिझम हा शब्द वापरतो. तर त्यांच्याकडे जाऊन आम्ही थेट हेच सांगितलं की तुम्ही OIC नेशनचे मेंबर आहात आणि तुम्हाला हे कळलं पाहिजे की पाकिस्तान कशा प्रकारे हल्ले गेले अनेक वर्ष करतोय आणि तो रिलिजियस स्टेबिलिटी कशा प्रकारे डिस्टर्ब करण्याचं काम करतोय भारतामध्ये. हेच ते गेले अनेक वर्ष करण्याचा प्रयत्न केला, आणि आता तर त्यांनी पूर्णपणे ताकद लावली की लोकांना मारताना त्यांनी धर्म विचारला. ह्याचा थेट जो परिणाम आहे हा भारतामध्ये झाला असता की जिथे राईट्स जे आहेत हे उत्पन्न झाले असते, राईट झाले असते, पण आमचे भारतीय जे आहेत हे कुठल्याही धर्माचे नंतर पहिले भारतीय आहेत म्हणून एक संघ जे आहे हे सगळे राहिले. पण असा प्रकार जो आहे हा नेहमी पाकिस्तान करत आलेला आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं, तिकडचे मिनिस्टर होते, मिनिस्टर ऑन टॉलरन्स शेख अल नयान, आम्ही जेव्हा त्यांना हे सांगितलं तेव्हा त्यांचं वाक्य मी तुम्हाला इथे सांगतो आवर्जून, की त्यांनी सांगितलं की पाकिस्ताननी रिलिजनला हायजॅक केलेलं आहे टेररिझमसाठी. हे आम्ही कदापि खपून घेणार नाही, आणि तो त्यांनी निषेध तिथे केला UAEनी. हे जे बाकी लोक विचारतात ना कशाला गेले, मौज मजा करायला गेले, कशासाठी गेले, मी येणार होतो त्याच्याकडे नंतर. तर यासाठी हा सगळा अट्टहास होता, ह्या सगळ्यासाठी हा डेलिगेशन. आणि सियरा लिओनमध्ये बघा, मुस्लिम राष्ट्र आहे, 83% मुस्लिम आहेत, त्यांचा प्रेसिडेंट कोण आहे, ख्रिश्चन आहे. किती लिबरल, किती सेक्युलर, किती फॉरवर्ड थिंकिंग वाले आहेत. आणि त्यांनी भारताला त्यांच्या पार्लमेंटमध्ये पहलगामवरती झालेला हल्ला त्यांनी कंडेम केला, त्यांनी त्याचा निषेध केला, शोक प्रस्ताव पास केला, आम्हाला पार्लमेंटमध्ये बोलवलं, आम्हाला पार्लमेंटमध्ये तिथे आमच्या समोर शोक प्रस्ताव पास केला, आणि तिथे बोलण्याची संधी मला दिली. म्हणजे जे बोलत होते त्यांना उत्तर नाही, चपराकच दिली. आता भविष्यामध्ये जेव्हा याच्यावरती टेररिझमवरती चर्चा होईल तेव्हा या सगळ्या देशांना जे आहे आम्ही जे सेन्सिटाईज केलंय जाऊन, नक्की त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतील, कारण की हे सगळे देश जे आहेत ते त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत, ते स्वतः डेव्हलप होत आहेत. तर अशा प्रकारे असं इनिशिएटिव्ह घेणं टू सेन्सिटाईज द एंटायर वर्ल्ड. आम्ही भले 33 देशांमध्ये गेलो, पण ह्या 33 देशांमध्ये जाऊन आम्ही जे केलं ते पूर्ण जगाने जे आहे ते पाहिलं आणि जगाने ऐकलं. हे 33 देश जे आहे ते फक्त नाम मात्र होतं, पण पूर्ण जगापर्यंत जो आहे भारताचा आवाज पोचला. साधारणपणे 2 देश जोडले जातात ना, तर तेव्हा तिथले नागरिक जेव्हा मनाने जोडले जातात किंवा 2 राष्ट्रांच्या प्रमुखांची जेव्हा मैत्री होते, पर्सनल डायलॉग होतो, आणि त्याच्यातनं पुढे राष्ट्रांचे संबंध अधिक चांगले मजबूत व्हायला मदत होते. तर या सगळ्या मुस्लिम बहुल
किंवा इस्लामिक डॉमिनेटेड राष्ट्रांमध्ये त्यांचा इस्लामबद्दलचा किंवा दहशतवादाबद्दलचा, प्रामुख्याने इस्लाम नाही दहशतवादाबद्दलचा दृष्टिकोन तुमच्या दौऱ्यानंतर कसा बदलला? तुम्ही म्हणालात की त्यांनी ठराव केले, पण हे झालं ऑफिशियल. अनऑफिशियल गप्पांमध्ये, अनौपचारिक गप्पांमध्ये जेव्हा तुमचा आधी म्हणजे संसदेला सभागृहात संबोधित करण्याच्या आधी नंतर ज्या काही गप्पा झाल्या असतील, त्या वेगवेगळ्या देशांमधल्या या सगळ्या लोकांचं अनौपचारिक म्हणणं काय होतं? त्यांना कुठल्या गोष्टी भारताबद्दल जाणून घ्यायच्या होत्या? किंवा त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी चेहरा जेव्हा त्यांच्या समोर तुम्ही उलगडून मांडलात, तेव्हा त्यांची आणखीन काय अनौपचारिक गप्पांमध्ये प्रतिक्रिया होती? आता हा जो कार्यक्रम होता डिप्लोमॅटिक इनिशिएटिव्ह, जेव्हा दोन राष्ट्रांचे प्रमुख किंवा डिप्लोमॅट्स भेटतात तेव्हा एका चौकटीमध्ये चर्चा होते. पण आम्ही जेव्हा गेलो होतो की प्रत्येक देशामध्ये 2-2 दिवस आम्हाला मिळाले होते, काही मध्ये संडे आले, तेव्हा देखील आम्ही तिकडच्या लोकांना भेटलो, काही लिडरशिप्सला आम्ही तिथे भेटलो, काही इन्फ्लुएन्सर्सला आम्ही तिथे भेटलो अनौपचारिक पद्धतीने. तर UAE मध्ये, अबुधाबीमध्ये आम्ही होतो. तर तो एक किस्सा तुम्हाला सांगतो आणि सगळ्यांना आवर्जून म्हणजे सांगावाच की कशा प्रकारे दहशतवादाविरोधामध्ये तिकडची युवा पिढी देखील खूप सेन्सिटिव्ह आहे. तर आम्ही काही यंग इन्फ्लुएन्सर्सला भेटतो तिथे UAE मध्ये, 10-12 असतील, एक त्यांचं 20 ते 30 वयोगटातील असतील. त्यांना जगामध्ये काय चालू आहे या सगळ्यांचा जो आहे तो अभ्यास ते करत होते. आणि आम्ही ठरवलं होतं, जसं आता मी म्हणालो तुम्हाला की आम्ही ठरवलं होतं की रिलिजियस टेररिझम हा शब्द जो आहे तो आम्ही वापरणार, आणि ते आम्हाला सगळ्यांना बंधनकारक केलं होतं की कोणाचे सेंटिमेंट जे आहे ते हर्ट नाही झाले पाहिजे. पण जेव्हा आम्ही हे डिस्कशन त्यांच्याबरोबर सुरू केलं तेव्हा त्या यंग मुलांनी, UAE मधले सिटिझन्सनी, अबुधाबीमधले जे नागरिक आहेत, जे एकदम तरुण आहेत, आपण ज्यांच्याकडे बघतो, तर त्यांनी इस्लामिक टेररिझम सारखा शब्द जो आहे तो त्यांनी वापरला. आणि पाकिस्तान हे कशा प्रकारे करतंय हे देखील त्यांना माहिती होतं. तर मला वाटतं लोक जी आहेत ही हळूहळू जी आहे ती सेन्सिटाईज होत आहेत की पाकिस्तान कशा प्रकारे दहशतवाद जो आहे हा पसरवतोय. आणि बाकी देशांमध्ये पण आम्ही जेव्हा गेलो, अनऑफिशियली त्यांना भेटलो, की त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्यापर्यंत जे आहे ते कधी कधी फॉल्स न्यूज येतात, कधी कधी आमच्यापर्यंत भारताच्या न्यूजच येत नाही, कारण की एवढा दूर हे सगळे राष्ट्र आहेत, त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत. तर अशा ह्याच्यामध्ये प्रायोरिटी जी आहे ती प्रायोरिटी त्यांची ही नाहीये. पण जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच वेगवेगळ्या, आम्ही तिथे फक्त राष्ट्रप्रमुखांना नाही, तिकडच्या नागरिकांना देखील भेटलो, तिकडच्या पत्रकारांना देखील भेटलो. आणि त्यांचं म्हणणं होतं की नेहमी भारताकडे आम्ही एका आशेने बघतो, कारण की पाकिस्तान आणि भारतामध्ये जेव्हा कंपॅरिझन आपण करू की दोघं जे एकाच वेळेस स्वतंत्र झाले, पण आज भारत जो आहे हा 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेला आहे. तर आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था तर तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारची आहे. तर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा खूप त्यांचा सकारात्मक आहे. भारताकडून त्यांना खूप काही अपेक्षा आहेत, या देखील आम्ही त्यांच्याबरोबर जे आहे हा म्हणजे बोलू शकलो. तर एक वेगळा अनुभव होता, चांगला अनुभव होता. आणि अशा प्रकारचं इंटरॅक्शन जेव्हा आम्ही प्रधानमंत्री मोदयांना भेटलो तेव्हा सगळ्यांचंच म्हणणं होतं, सगळ्या खासदारांचं, की अशा प्रकारचं इंटरॅक्शन जे आहे ह्या देशांबरोबर होत राहिलं पाहिजे, ज्याच्यामुळे आम्हाला एकतर फॉर्मल त्यांच्याबरोबर चर्चा करता येते, पण त्या देशांना भारताकडून काय अपेक्षा आहेत ह्या देखील चर्चेमध्ये आम्हाला कुठली चौकट नव्हती, पण तिथे आम्ही त्यांच्याबरोबर बोलू शकत होतो. तिकडचे बिझनेसमॅन आम्हाला भेटत होते, तिकडचे वेगवेगळे लोक आम्हाला भेटत होते, आणि त्यांच्या भारताकडून काय अपेक्षा आहेत ह्या देखील समजून घेण्यासाठी आम्हाला मदत झाली. आणि असे इंटरॅक्शन्स आपण करत राहायला पाहिजे. प्रधानमंत्री मोदयांनी स्वतः सगळ्यांना सांगितलं की मी पण हाच विचार करतोय की नक्की भविष्यामध्ये असे इंटरॅक्शन्स जे आहेत हे सुरू राहतील, जेणेकरून भारताचे बाकी राष्ट्रांबरोबरचे संबंध जे आहेत ते अजून चांगले आणि दृढ होतील. खूप चांगली आणि मला ही प्रचंड सकारात्मक गोष्ट अशा करता वाटते की भारताला जेव्हा आपण काय आहोत हे आता जगाला सांगण्याची गरज नाही. तुमच्या बोलण्यात हे आलं की लोकांना अपेक्षा आहेत, लोकांना माहिती आहे की भारत काय आहे. तर जेव्हा तुमच्यासारखे अनेक खासदार वेगवेगळ्या देशात जातील त्यावेळेला देशांना जोडण्याची प्रक्रिया आणि दहशतवादाच्या विरोधातल्या लढाईत या सगळ्यांना बरोबर घेण्याची प्रक्रिया
अधिक गतिमान होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण एक छोटासा मी प्रश्न विचारतो. मी जेव्हा तुमच्या दौऱ्याच्या बद्दल नंतर शोधत होतो तेव्हा मला असं कळलं त्या सियारा लिओनमध्ये मला वाटतं तुमचं पहिल्यांदा भाषण झालं संसदेच्या याच्यात. तर त्यावेळेला तुम्हाला त्याच्या ब्रीफिंगच्या नंतर असं लक्षात आलं की तिकडे बॉलिवूड म्हणे फार जोरात चालतं. एक अनुभव तोही आला एवढ्या लांबच्या देशांमध्ये की तिकडे आम्ही फॉरेन मिनिस्टर्स बाकी सगळ्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला आवर्जून सांगितलं की आम्हाला वी ऑल नो मुंबई, वी ऑल नो बॉलिवूड, वेगवेगळ्या कलाकारांचं नाव त्यांनी घेतलं. तर आपला हिंदुस्थान जो आहे हा तिथपर्यंत, भारत जो आहे, बॉलिवूड जो आहे, आपलं मुंबई जो आहे तो तिथपर्यंत पोचलाय हे देखील ऐकून अभिमान वाटला. नाही, कारण कसं असतं एखादा देश जोडायचा असतो ना तेव्हा त्या देशातली एक छोटी छोटी गोष्ट सुद्धा कशी महत्वाची असते हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे काही वेळेला आपल्याला वाटतं की कलाकार तर आपल्या भागापुरतं किंवा आपल्या भाषेपुरते हे कलाकार काही वेळेला मर्यादित असतात का, तर असं नाही. कलाकार त्याच्या सादरीकरणातनं किंवा कलाकृतीतनं सगळ्या जगाला जोडू शकतो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी जगाला जोडण्यात फार महत्वाची भूमिका बजावतात. मी असं म्हणेन की या देशांना आता इस्लामी दहशतवादाचे चटके बसतायत का, जसे जर्मनीला बसतायत, जसे इंग्लंडला किंवा अन्य काही देशांना बसतायत. तर असे काही गोष्टी अनौपचारिक गप्पांमध्ये आल्या का समोर? सगळ्यांनाच तेच एक्सपिरियन्सेस आहेत. त्याच्यापासून युएस पण वाचलेलं नाहीये. युएस मध्ये पण ओसामा बिन लादेननी काय केलं हे सगळ्या पूर्ण जगाला माहिती आहे. युके पण वाचलेलं नाहीये. कशा प्रकारची परिस्थिती आज युके मध्ये आहे ते देखील आपण पाहत आहे. आणि सगळीकडे हा जो दहशतवाद आहे हा काय फक्त आम्ही तेच सांगायला गेलो होतो, हा काय फक्त भारतापुरता मर्यादित नाहीये. यांनी बॉर्डर्स क्रॉस केलेत. हा टेररिझम जो आहे पूर्ण जगामध्ये गेलाय. आणि त्यांचं देखील बोलण्यामधून तेच होतं की आम्हाला देखील याचे चटके जे आहेत हे कधी ना कधी तरी बसणार आहेत की, आणि ग्रहयुद्ध तर चालूच आहे की त्यांनी ते एक्सपिरियन्स केलेलंच आहे. काँगोनी एक्सपिरियन्स केलंय की बाजूचा देश कशा प्रकारे रवांडा त्यांच्यावरती कंटिन्युअसली हमले करतोय, काय काय करतोय, हे सगळे त्यांनी एक आपण ज्या प्रकारे दहशतवादाची सामना करतोय ते तिकडच्या रिबेल फोर्सेस बरोबर सामना करतायत. ते देखील अनौपचारिक गप्पांमध्ये ते आलं की आमचं देखील पेन जे आहे, दुःख जे आहे हे तुमच्यासारखंच आहे. पण मग या सगळ्या ह्याच्यात तुम्ही मगाशी एकदा उल्लेख केलात काही लोक इकडे ओरडाआरडा करत होते, तुम्ही फिरायला जाताय का, टूर करताय का, तर तुम्हाला असं नाही वाटत? म्हणजे मला फार आश्चर्य वाटलं की ज्या देशाचे खासदार मुंबईत ओरडत होते की हे कशाला चाललेत फिरण्याकरता म्हणून, त्याच पक्षाचे आणखीन एक खासदार तर शिष्टमंडळात होते की तुमच्या बरोबर, त्यांनी कशी बाजू मांडली? त्यांना त्रास जो आहे तो काय झाला, त्यांना नाही चॉईस केलं, त्यांना पाठवलं नाही, तो त्यांना त्रास जास्त की माझ्यापेक्षा नवीन खासदाराला कसं पाठवलं, तो त्यांना जास्त लागला असेल तिथे. आता त्याला त्याच्या लायकीप्रमाणेच पाठवणार ना. पण मी असं ऐकलं की असेच काही जण दिल्लीमध्ये फार मागे लागतात वेगवेगळ्या मंत्रालयात जाऊन की माझाही कुठल्या तरी दौऱ्यात नंबर लागावा वगैरे, असं काही म्हणजे करतात. आणि भरपूर काय काय दिल्लीमध्ये जाऊन काय काय करतात ते आता इथे सांगणार नाही मी. वेळ येईल तेव्हा आपण नक्की त्याच्यावरती चर्चा करू. पण आता देखील काही लोक तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे काही लोक म्हणतात की फिरायला गेले, मौज मजा करायला गेले. मला त्यांना एवढं सांगायचं आहे की आता ज्या देशांची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली मी की DR कॉंगो, लायबेरिया, सियारा लिओन, DR कॉंगोमध्ये येल्लो फिवर, DR कॉंगोमध्ये मी एक किस्सा राहिला सांगायला. आम्ही जेव्हा DR कॉंगोमध्ये पोहोचलो तेव्हा अँबॅसेडरच्या गाडीमध्ये तिकडचे आपले राजदूत आहेत त्यांच्या गाडीमध्ये बसलो आणि आम्ही निघालो. त्यांना विचारलं की कशा प्रकारे काय परिस्थिती आहे, तर तुम्ही कधी इकडे पोच झाला, तर बोलले 4च महिने झाले सर. असंच बसले होते ते, 4च महिने झाले. मी बोललो अगोदर कुठे होते, तो बोललो नॉर्वेमध्ये होतो. मी बोललो वा काय जर्नी आहे तुमची बोललो. पण नंतर मी बोललो अजून काय इथे काय सिव्हिल वॉर कसं चालू आहे, ते बोलले सर 2 आठवड्या अगोदरच एकाला ह्या रिबेल फोर्सेसनी गोळी झाडून मारलं आणि एक ICU मध्ये आहे, बाकी सगळं ठीक आहे. तर असा हा DR कॉंगो आहे. तिथे तुम्ही संध्याकाळी बाहेर पण फिरू शकत नाही. त्याच्यामध्ये येल्लो फिवर आहे, गोळी सुटली तर येल्लो फिवर आहे. इथेही काही लोकांना येल्लो फिवर. पुढे सियारा लिओन मध्ये गेलो, म्हणजे आम्ही DR कॉंगो मधून सियारा लिओन मध्ये जायला निघालो तेव्हा आदल्या रात्री SS अलुवालियाजींनी मला एक मेसेज दाखवला. त्यांची मुलगी डॉक्टर आहे.
तर त्यांच्या मुलीने त्यांना मेसेज पाठवला होता की सियारा लिओनमध्ये मंकी पॉक्सचा हो. सर्ज झालेला आहे 50%, आणि मलेरिया पण 50% वाढलेला आहे. तर आता काय करायचं? तुम्ही लीडर आहे, तुम्ही ठरवा काय करायचं. इंजेक्शन इकडे नाही तिकडे पण घ्यायची असं. मी बोललो बघा सोपं आहे, प्रोफायलॅक्सिस घ्यायचं बोललो. मलेरियाचा प्रोफायलॅक्सिस येतं बोललो, मलेरियाचा प्रोफायलॅक्सिस घेऊन आपण जाऊ पुढे बोललो. त्याच्यामध्ये काय, तुम्हाला असं वाटत असेल की मी कोणाशी बोलेन दिल्लीमध्ये, तर हे माझ्याकडून कधी होणार नाही बोललो. तर सियारा लिओनमध्ये मलेरिया, मंकी पॉक्स हे सगळे आजार आहेत, आणि त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये क्राईम, कारण की आत्ताच गृहयुद्धातून ते बाहेर आले. तर अशा लोकांना मला सांगायचं आहे की नक्की तुम्हाला फिरायला जायचंय तर तुम्हाला मी तिकीट पण काढून देतो बिझनेस क्लासची, आणि तिकडची व्यवस्था पण चांगल्या प्रकारे करू. जरा फिरून आलं तर माहिती पडेल की येल्लो फीवर काय, मंकी पॉक्स काय, आणि DR कॉंगो मधलं गृहयुद्ध काय ते. जसं इथे काही जण ओरडाआरडा करत होते ना दररोज, तर तसं या देशाचे विरोधी पक्ष नेते असलेल्या आणि काँग्रेसचे नेते असलेल्या राहुल गांधींनी सुद्धा इतक्या टोकाचे आरोप शिष्टमंडळाच्या भूमिकेवरती, त्याच्या पाठीमागचा जो विचार होता त्याच्यावर केले, की अगदी पाकिस्तानने सुद्धा राहुल गांधींच्या आरोपांचे आणि म्हणण्याचे दाखले द्यायला सुरुवात केली. तर हे जे काँग्रेसचे प्रतिनिधी सगळे शिष्टमंडळात होते, तर त्यांचं काँग्रेस भारतात ठेवून या दौऱ्यात आल्यानंतर काय म्हणणं होतं बघा ना. त्यांनी तुम्ही सगळ्यांनी बघितलं, शशी थरूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याचबरोबर सलमान खुर्शीद होते, त्याच्याचबरोबर अजून काही शिष्टमंडळामध्ये बाकी काँग्रेसची लोक होती. तर त्यांनी पक्ष बाजूला ठेवून पहिलं भारतीय म्हणून तिथे बाजू मांडली. मला वाटतं राहुल गांधींनी यांच्याकडून शिकलं पाहिजे की कशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये पॉलिटिक्स करायला तर पूर्ण वेळ आहे तुम्हाला, पण अशा प्रकारे तुम्ही जेव्हा बोलता तर त्याचा पूर्ण परिणाम जो आहे हा भारतावरती होतो, आणि तुम्ही जे बोलता ते पाकिस्तानमध्ये, ते पाकिस्तानी तिथे न्यूज होते. पाकिस्तानमध्ये काल शिंदे साहेबांनी पण दाखवलं की राहुल गांधी पाकिस्तान में इतना फेमस क्यों है. म्हणजे अशी परिस्थिती की तुम्हाला इथे काय करता येत नाही, आणि तुम्ही जे लोक पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवायला जगामध्ये गेले, तुम्ही इथे बसून पाकिस्तानला मदत करण्याचं काम करताय. म्हणजे ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट जी आहे ती कुठलीच होऊ शकत नाही. कुठलाच देश असा करणार नाही, किंवा ते लोकप्रतिनिधी असे करणार नाही, फक्त निव्वळ रिलेव्हंट राहण्यासाठी. कारण की ह्यांच्याकडे रिलेव्हंट राहण्यासाठी दुसरे कुठले मुद्दे नाही आहेत. तर असे आरोप करायचे, आणि त्यांनी आरोप काय करावे की किती राफेल पडले, किती विमानं पडली, किती काय झालं. मला त्यांना विचारायचं आहे की जेव्हा मुंबईवरती हल्ला झाला तेव्हा किती लोक मेले, ट्रेन ब्लास्ट झाले तेव्हा किती लोक मेले, बसमध्ये ब्लास्ट झाले किती लोक मेले, पिलग्रिम्स वरती हल्ला झाला अमरनाथच्या यात्रा बरोबर, तिथे किती लोक मेले, हा हिशोब कधी नाही विचारला त्यांनी. नाही, आपल्याकडे काही नेत्यांनी तर मुंबईत ज्या वेळेला पहिल्यांदा स्फोट झाले, जे दाऊदने घडवून आणले होते, तर त्याही वेळेला एक स्फोट जास्त आहे असं सांगितलं होतं. पण आता त्याच्यात जायला नको. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, ते म्हणजे असं नाही वाटत की युद्धात भारत जिंकला, पण अनेकांना असं वाटलं की तहात भारत हरला. म्हणजे अनेकांना असं वाटत, अरे उद्याला 2 बॉम्ब टाकले की साला पाकिस्तानचा विषयच संपणार, आणि आपण युद्ध थांबवलं. आम्हाला देखील हे प्रश्न जेव्हा आम्ही इंडियन डायस्पोराशी भेटलो ना तिकडे आफ्रिकेमध्ये, त्यांनी देखील विचारलं आम्हाला की असं का केलं. मी बोललो जो दुसरा देश आहे त्याला गमावण्यासारखं काय नाही बोललो, आणि आपण चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे बोललो, आपल्याकडे गमावण्यासाठी की खूप सारखं आहे, आणि सुरू कुठे करायचं हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण थांबलं कुठे पाहिजे हे ज्याला कळेल ना, तो जो आहे हा भारताला पुढे घेऊन जाईल. आणि ते मोदीजींना कळालं. नाहीतर तुम्हाला आता रिसेंट उदाहरण आहे ना, 2 युद्धांचं रिसेंट उदाहरण आहे. एक रशिया आणि युक्रेन. रशियाला वाटलं युक्रेन काय, अरे इथं नाहीये विधभर. हा, काय झालं 3 वर्ष. इस्रायल आणि इराणमध्ये काय झालं, इस्रायलला काय वाटलं, ठीक आहे त्यांनी जो हल्ला केला ते युरेनियम एनरिचमेंट करत होते, न्यूक्लिअर बॉम्ब बनत होते, पण मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांनाही वाटलं की इराण जो आहे तो, तर अशा परिस्थितीमध्ये कुठे थांबायचं. आणि सीजफायरचा काय आपण नाही इनिशिएटिव्ह घेतला, तो पाकिस्ताननी घेतला. त्याला
प्रतिसाद देण्याचं काम पॉझिटिव्हली हे भारताने केलं. आणि भारताला जे करायचं होतं ते अगोदरच करून झालं होतं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने. जो मोटिव्ह होता तो मोटिव्ह तर सफल झाला होता आणि त्याच्यानंतरच हे सांगण्यासाठी आपण गेलो तिकडे. तर मला वाटतं थांबायचं कुठं हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि आज भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था असाच थोडी झालेला आहे. आपल्या सगळ्यांच्या कष्टाने, आपल्या सगळ्यांच्या घामाने जो आहे आणि आपल्या नेतृत्वामुळे जो आहे तो आज इथपर्यंत पोहोचलोय. पण या सगळ्यात आपण त्या काळातला जर का सोशल मीडिया पाहिला तर डॉक्टर तुम्हाला असं नाही वाटत की अदरवाईज आपण टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया, आलेल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणं याच्यात भारतातला तरुण हा फार आघाडीवर असतो. पण त्या युद्धाचा सोशल मीडियात जो काही इम्पॅक्ट दिसत होता किंवा जे युद्ध सोशल मीडियातलं होतं तर त्याच्यात पाकिस्तान थोडासा जिंकला असं नाही वाटत, पुढे गेला? मला वाटतं सोशल मीडियाने एवढा फरक, म्हणजे ते एंटरटेनमेंट म्हणून ठीक आहे, पण ते मान्य पण करेन मी की बाबा त्यावेळेस सोशल मीडियावरती बाबा खोट्या खोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या पसरवण्याचं काम चालू होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी देखील आम्ही सांगायला गेलो होतो. आज जेव्हा स्वतः आम्ही तिथे गेलो तेव्हा लोकांना त्याची तीव्रता कळाली की कशा प्रकारे भारत दहशतवाद इतके वर्षापासून लढतोय. खरा चेहरा पाकिस्तानचा काय आहे, जे सोशल मीडियावरती दिसतं ते कधीच खरं नसतं ते, म्हणजे आणि आता देखील तशाच प्रकारे चालू आहे. आणि त्याच्या मागे फक्त पाकिस्तान थोडी आहे. ज्या भारताकडून जे जे लोक इन्सेक्युअर आहेत ते त्यांच्या बरोबर आहेत ना त्यांच्या सोशल मीडियाला वाढवण्यासाठी. पण तुम्हाला ट्रम्प बद्दल म्हणायचं आहे हे? कारण मी हे का म्हणतो की गेल्या काही काळात म्हणजे जेव्हा ट्रम्पच्या निवडणुका झाल्या अमेरिकेतलं इलेक्शन तेव्हापासून ट्रम्प स्वतःला इतके इन्सिक्युअर समजतायत की मोदी जेव्हा समोर येतात तेव्हा मोदी माय फ्रेंड म्हणून ते भेटतात आणि नंतर पाकिस्तानच्याही प्रमुखाला पत्रकार परिषदेत म्हणतात पाकिस्तान माय लव्ह वगैरे. हे काय म्हणजे? बघा, भारताचे आणि अमेरिकेचे संबंध खूप जुने आहेत. नेहमी एक अलाय म्हणून जे आहे ते आपण US कडे किंवा युएसने भारताकडे पाहिलेलं आहे. व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठा. मला वाटतं हे जर आपण बघितलं की US आणि अमेरिका ह्याच्यातले संबंध हे गेले अनेक वर्षापासून आहे ते मेंटेन करण्याचं काम आपण केलं. पण आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कोणाला असं वाटत असेल की बाबा मी आता नोबेल प्राइज घेऊनच मग थांबणार असं वाटतंय की बाबा ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्या माझ्यामुळेच होतात. मला वाटतं ते विसरलेत की ओसामा बिन लादेनला कुठून पकडलं होतं. जे आय लव्ह पाकिस्तान वगैरे बोलतायत तेव्हा ओसामा बिन लादेन हा अबोटाबाद मध्ये जिथे पाकिस्तानचा मिलिटरी बेस आहे त्याच्या 1 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये हे अबोटाबाद आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते एका घरामध्ये ओसामा बिन लादेन राहत होता. ज्या ओसामा बिन लादेननी 9/11 घडवलं आणि अमेरिकेच्या पेंटगन एरियामध्ये जो आहे तो हल्ला केला. ते विसरले असतील, त्यांनी ते थोडस उजळणी केली की त्यांना ते देखील कळेल की पाकिस्तान कशा प्रकारे दहशतवाद जो आहे हा थेट अमेरिकेमध्ये जेवढे हल्ले झाले हे सगळे हल्ले जे आहे पाकिस्तानशीच लिंक्ड आहेत. तर मला वाटतं ट्रेडच्या नावावरती या सगळ्या गोष्टी करणं किंवा कुठल्याही गोष्टीवरती मला वाटतं अमेरिका आणि भारत हे गेले अनेक वर्ष चांगले मित्र आहेत आणि भविष्यामध्ये देखील राहतील. आपल्याला एका व्यक्तीमुळे जे आहे आपले संबंध जे आहे आजची परिस्थिती तशी नाहीये. परिस्थिती जी आहे पुढे जाण्याची. म्हणजे सामान्य माणसाच्या शब्दात सभ्यपणानं सांगायचं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दुतोंडीपणा थांबवावा. आता तुम्ही मी बर ठीक आहे. पण एक आणखीन प्रश्न सगळ्या भारतीयांना आणि आम्हाला ठाणेकरांना आहे जो मला काही जणांशी मी बोललो त्यावेळेला त्यांनी उल्लेख केला. एकीकडे तुमची ही सगळी मोहीम यशस्वी होत असताना दुसरीकडे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने मात्र पाकिस्तानला अर्थसहाय्य जाहीर केलं ज्याच्यामध्ये परत एकदा म्हणजे ट्रम्प तात्यांचं नाव घ्यायला लागेल कारण त्यांच्याशिवाय हे काही शक्य नाही झालं. तर हा सगळा ढोंगीपणा काय आहे? तुम्ही कसं पाहता त्याकडे किंवा तुमच्या बरोबरचे जे सदस्य होते ते कसं पाहता? जे राष्ट्र जो देश फक्त एडवरती जगतोय आता त्या एका राष्ट्राच्या त्या आसिफ मुनीर काय म्हणतोय किंवा त्याचं काय वैयक्तिक मत आहे किंवा ते कशा प्रकारे दहशतवादी हल्ले करतायत त्या राष्ट्रामध्ये त्या देशामध्ये लोक देखील राहतात ते या एडवरती डिपेंडेंट आहेत. आपल्यासारखं तर नाही आहे
की 5 ट्रिलियन 4.2 ट्रिलियन इकॉनॉमी झालोय, 5 ट्रिलियन इकॉनॉमी आता कधी लवकर होईल, 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. पण हे सांगण्यासाठी की जे आता IMFनी त्यांना फंड्स रिलीज केले, हे पण सांगण्यासाठी जे आहे हे आम्ही तिथे गेलो होतो की जेव्हा आपण सेन्सिटाईज करू तेव्हा भविष्यात अशा गोष्टी ज्या आहेत त्या घडणार नाही. पण आम्ही जे आउटरीच प्रोग्राम केला त्याचा परिणाम तुम्हाला FATF मध्ये दिसला. जो फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स आहे की ज्यांनी पाकिस्तानला 2022 मध्ये त्याच्या ग्रे लिस्टमध्ये टाकलं होतं, त्यांनी परवाच स्टेटमेंट काढली की पहलगामवरचा हल्ला जो आहे त्याचा निषेध देखील जे आहे ते त्यांनी केलं आणि आता अंडर रिव्ह्यू आहे की पाकिस्तानला पुन्हा त्या ग्रे लिस्टमध्ये टाकायचं की नाही. हे या आउटरीचचं जे आहे ते यश आहे. सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते एका दिवसात थोडी होणार आहेत. IMFनी फंड जो आहे तो आता रिलीज केला, पण त्यांना ते स्टेटमेंट एक वॉर्निंग पण त्यांनी दिली. काय वॉर्निंग दिली की नेहमीप्रमाणे जर फंड्स तुम्ही डायव्हर्ट केले तर भविष्यात तुम्हाला IMF फंडिंग जे आहे ती मिळणार नाही. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अगोदर तर कॉग्निझन्सच नव्हतं, अगोदर तर येलो चालू होतं. पण या सगळ्यात एक पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारावा असं वाटतो की आम्ही अगदी शाळेत नागरिकशास्त्र वगैरे सगळं शिकताना असं शिकलो की युनो ही अशी एक संघटना आहे की जी जागतिक स्तरावर काम करते, मग ती एड पोचवते, म्हणजे वेगवेगळ्या युद्धकाळात मदत करते, रेड क्रॉस त्याचा एक भाग आहे वगैरे वगैरे. पण हे म्हणजे युनो नावाची गोष्ट भारत पाकिस्तानमध्ये जेव्हा असे प्रसंग उद्भवतात त्यावेळेला पाकिस्तानला कधीच इशारा देत नाही. बघा, मला वाटतं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल हे वेळोवेळी त्या त्या देशांना सगळ्यांना सांगायचं काम करत असते की बाबा सगळ्यांनी डिप्लोमॅटिकली हे सगळे, आता इस्रायल इराण आहे, युक्रेन रशिया आहे, त्यांना देखील सांगण्याचं काम जे आहे ते नेहमी वेळोवेळी केलेलं आहे. पण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, मला माझं मत आहे की मला जेवढं त्याचा अभ्यास केला आहे मी, की मला वाटतं त्याचं देखील अपग्रेडेशन होणं गरजेचं आहे. आज त्याच्यामध्ये फक्त 5च मुख्य देश आहेत, US, UK, रशिया, चायना आणि फ्रान्स, जे गेल्या अनेक वर्षापासून आहेत परमनंट मेंबर, आणि 10 नॉन परमनंट मेंबर आहेत जे नेहमी 2-2 वर्षांनी बदलत असतात. जेव्हा ह्याच्यामध्ये अजून मेंबर ऍड होतील भविष्यामध्ये तेव्हा ह्याची ताकद देखील जी आहे ती वाढेल. कारण की हे जे देश आहेत हे मोठे देश, त्यांच्याकडे विटो पॉवर आहेत. जे 10 अस्थायी देश आहेत त्यांच्याकडे पॉवर आहे, पण जे देश हे बोलतील तेच होणार. तर जेव्हा भविष्यामध्ये एशियामधले रिप्रेझेंटेटिव्ह, याच्यामध्ये आफ्रिकेमधले रिप्रेझेंटेटिव्ह, याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्स मधले रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा जातील तेव्हा अजून ताकद जी आहे ती UN ला मिळेल आणि तेव्हा जे आहे ते अजून त्याच्यावरचे जे काम आहे त्यांचं, कारण की UN पीस कीपिंग मिशन आहे, US पीस कीपिंग फोर्स आहे, सगळ्या देशांमध्ये पाठवत असते, कोविडमध्ये मदत करत असते, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मदत करत असते. तर मला असं पर्सनली वाटतं की याच्यामध्ये अजून जेव्हा देश येतील तेव्हा नक्कीच त्याची ताकद जी आहे ती अजून वाढेल. आपण अपेक्षा करूया की 75व्या वर्षात भारत असताना जसं मोदींनी अनेक जुने कायदे बदलले, अनेक रद्द करून टाकले, काहींनी त्याच्यातल्या काही मुद्द्यांवर विरोध केला, पण हे सगळे कायदे बदलणं, जुने कायदे काढून टाकणं याच्यात सत्ताधाऱ्यांचं एक खूप महत्वाचं योगदान राहिलं. मोदींनी त्याचा वारंवार आग्रह धरला. अशाच प्रकारची सुबुद्धी तुमच्या दौऱ्यानंतर या सगळ्या आफ्रिकी राष्ट्रांना सुचो आणि युनोच्या कायद्यात काही बदल होत आणि काशी संख्या वाढव अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. कदाचित त्याच्यातही अप्रत्यक्ष तुमच्या सगळ्यांचा सहभाग असेल. थोडं आता आपल्या इकडे येऊन काही प्रश्न विचारतो, म्हणजे आजूबाजूला जे काही सगळे करत असतात ते. पक्ष म्हणून जेव्हा आपण विचार करतो तर असं आहे की शिवसेना माझ्या लहानपणापासून मी जी काही पाहत आलोय ती अडचणींच्या काळात धावून जाणं हा एक भाग झाला, पण अदरवाईज रस्त्यावर उतरून आंदोलन, तोडफोड करणं, काळं फासणं, आंदोलनं करणं, गाडी अडवणं, मैदान उखडणं वगैरे वगैरे, आणि त्यानंतर देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर रिप्रेझेंट करताना याच शिवसेनेचा, नव्या शिवसेनेचा एक प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन देशाची बाजू, भूमिका मांडतो, अनेक देशांच्या सभागृहात जाऊन मांडतो. तर हा जो बदल आहे ना शिवसेनेतला, रस्त्यावरच्या आंदोलनापासून सभागृहात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बाजू मांडणं, या फरकाकडे कसं पाहता तुम्ही? कारण
तुम्ही रस्त्यावर उतरून कदाचित फार आंदोलनं तोडफोड, म्हणजे नरेश म्हस्के खासदार आहे तिकडे किंवा अन्य काही ज्येष्ठ नाही, आहेत माझ्यावर देखील शिवसैनिक ज्यांनी केसेस झालेली केलंय. आहे हा नाही, आंदोलनाची. पण जी आंदोलनं त्यांच्या काळात लोकांनी केलेली आहेत किंवा फाटक साहेबांनी केली आहेत, तर ती शिवसेना आणि ही शिवसेना तुम्ही कसं पाहता? बघा, मला वाटतं सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. रस्त्यावरचं आंदोलन देखील महत्वाचं आहे, पार्लमेंटचं भाषण देखील महत्वाचं आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन देखील महत्वाचं आहे. की एका तुम्ही जर अगोदर चुकी झाली काही लोकांकडून की ते शिवसेनेला कॉर्पोरेट करायला गेले. शिवसेना ही जी आहे ती रस्त्यावरचीच पार्टी आहे, रस्त्यावरतूनच तयार झालेले सगळे शिवसैनिक आहेत. पण मला वाटतं त्यांच्यावरती बाळासाहेबांचे संस्कार आहेत, दिघे साहेबांचे संस्कार आहेत. आणि मला वाटतं आता हळूहळू नवीन पिढी पण येते, ती वेगळ्या प्रकारची आहे. आज पूर्वेश जी आमच्या युवा सेनेला लीड तिथे करतायत, एज्युकेटेड लोक आहेत ते येत आहेत. मला वाटतं सगळ्याच गोष्टी सर्वसमावेशक असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी स्वतःला देखील फॉर्च्युनेट समजतो की रस्त्यावरती देखील उतरून काम करायची सवय मला आहे, कारण की तसे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. शिंदे साहेबांचे आहेत, दिघे साहेबांचे संस्कार आहेत. त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये पण आणि आज इंटरनॅशनली मोदीजींमुळे एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, एक संधी मिळाली. आणि मला वाटतं त्या संधीला, ऑपॉर्च्युनिटीला कुठेतरी न्याय देण्याचा एक प्रयत्न केला मी. आणखीन एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे जसं युनो काय करतं असा एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात जसा येतो, तर अमेरिका काय करते, कसले डबल ढोलकी लोक, असा एक सहज प्रश्न आपल्या मनात येतो. तसा एक गोष्ट मला जी जाणवते ती अशी की या सगळ्या आंदोलनात तुम्ही या सगळ्या सिंदूर पोस्ट आणि आधीच्या अशा सगळ्या ह्याच्यात तुम्ही काश्मीरमध्येही गेला होतात. तिथे अडकलेल्या लोकांना 5 विमानं स्वतः शिंदेसाहेबही गेले होते, तुम्ही होतात, अनेक सहकारी होते तुमचे. तिथे त्यांना धीर देऊन त्यांना त्यांच्या गावी परत आणणं. दरम्यानच्या काळात काही लोक जे दुर्दैवानं ज्यांना ठार मारण्यात आलं दहशतवाद्यांकडनं, त्यांच्या घरच्यांना जाऊन आधार देणं. आणि एवढंच नाही, आणखीन 2 भाग आहेत त्याच्यात. एक की तिथे एक तो जो घोडेवाला होता ज्याची हत्या झाली होती, तर त्यालाही मला वाटतं शिंदे साहेबांनी, आदिल शाह, तर त्यालाही शिंदे साहेबांनी घर बांधून दिलं. मला शक्य असेल तर आपण त्याचा व्हिडिओही काही काळात आपण सोशल मीडियावर पाहाल. आजच मी डॉक्टरांच्याकडे तो व्हिडिओ पाहिला. आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची या सगळ्यात बाजू मांडणं, या प्रत्येक टप्प्यात तुम्ही होतात. तर हे मला खासदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांचं हे वैशिष्ट्य वाटतं. आणि त्याच्याकरता आपण खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की माणूस कसा असतो, ही एक बाजू मी सांभाळून घेतो, बाकीचं तुम्ही बघा. तर असं नाही. जेव्हा रस्त्यावर जाऊन मदत करायचे लोकांना तेव्हाही ते उभे होते, आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजू मांडायची होती तेव्हाही उभे होते. या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावताना तुम्हाला स्वतःला काय वाटत होतं, किंवा तुम्ही जेव्हा काश्मीरमध्ये जाऊन त्या सगळ्यांना भेटलात, काय बोलत होते ते? डोंबिवलीतल्या सगळ्यांच्या घरी तुम्ही गेला होतात. डोंबिवलीचे जेव्हा तिथे नागरिक अडकलेत किंवा ती घटना घडली, तेव्हा लगेचच आपली काही लोक होती त्यांना आपण तिथे पाठवलं की त्यांची मदत जी आहे तिथे झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर लगेचच शिंदेसाहेब पोहोचले तिथे. त्यांनी विचार नाही केला की मी एक राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, मी कसं जाऊ, कोणाला तरी पाठवू. ते स्वतः, नेहमी तुम्ही बघितलं की कुठलाही परिस्थिती आली की तिथे धावून जाण्याचं काम शिंदेसाहेब करतात, तर तिकडे स्वतः कोणाची वाट नाही बघितली की आपण सरकारच्या माध्यमाने करू, राज्य सरकारच्या माध्यमाने करू. स्वतः जे आहे विमानं तिथे घेऊन जाऊन लोकांना घेऊन आले, त्यांना धीर देण्याचं काम केलं. बघा, मोमेंट असतो तो. त्या काळामध्ये तुम्ही जर कोणाला धीर दिला तर तो त्याच्यासाठी आयुष्यभर लक्षात पण राहतो. पण तो मोमेंट खूप गरजेचा असतो की त्याच्यामध्ये त्याला धीर देणं, कारण की तेव्हा त्यांचे करता धरता घरातले त्यांना गोळी मारून मारलं होतं. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर त्यांच्याकडे जाता, तेव्हा त्यांना असं वाटतं की कुटुंबातील कोणतरी व्यक्ती जो आहे तो आमचा एक करता आमच्या बरोबर आहे. तर ते नेहमी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. डोंबिवलीमधील 3 जे आहे हे परिवारातील प्रमुख व्यक्तींना तिथे मारलं गेलं. त्यांचं जोपर्यंत सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत जे आहे शिंदे साहेबांचा फॉलोअप होता, आम्ही हे सगळ्या गोष्टी होत्या. मला वाटतं या सगळ्याच गोष्टी
गरजेचे असतात एका लोकप्रतिनिधीला. आणि जे संस्कार मी तुम्हाला सांगितलं की शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करतात आम्ही तशाच प्रकारे काम जे आहे ते करत असतो. नेहमी सगळ्यांच्या हाकेला धावून जाण्याचंच काम जे आहे हे शिंदेसाहेबांनी केलं आणि त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलेलो आहे. तेव्हा तुम्हाला सांगतो मी, आज शैलेंद्रजी पण बसले तिथे, पुन्हा त्यांचं नाव घेतो, की जेव्हा त्या डोंबिवलीतील परिवार तिथे होते तेव्हा अभिजित दरेकर माझा पीए होता, त्याला मी आदल्याच रात्री तिथे पाठवला होता. आणि नंतर मग त्यांचा जो परिवार होता तेव्हा ह्यांचे एक मित्र होते, त्या मित्राच्या घरी जो आहे तर त्या परिवाराला रात्र ठेवलं. तर त्यांनी नंतर आल्यानंतर आम्हाला सांगितलं की तो जो धीर होता आम्हाला तो खूप महत्वाचा होता, तो जो सपोर्ट होता तो खूप महत्वाचा होता, की जो एक प्रत्येक मोमेंट तो क्षण महत्वाचा असतो मला वाटतं. तर त्याच्यामधूनच जे आहे ती लिडरशिप डेव्हलप होत असते, त्याच्यामधूनच जे एकमेकांशी कनेक्शन जे आहे ते डेव्हलप होतं. ते शिंदे साहेबांनी एवढ्या वर्ष जपलेलं आहे, केलेलं आहे, आजही करतात, भविष्यातही करत राहतील. आणि त्यांना बघून जे आहे ते आम्ही थोडीफार प्रयत्न जे आहे ते करत असतो. बाळासाहेबही कायमच सांगायचे की शिवसेना म्हणजे 80% समाजकारण, 20% राजकारण. बरं, या सगळ्यात तुमचं दरम्यानच्या काळात, या परदेश दौऱ्याच्या सगळ्या दरम्यानच्या काळात तुमचं शिंदे साहेबांशी घरी काही बोलणं झालं होतं? काही त्यांनी सांगितलं होतं? तुम्ही काही एकमेकांशी एक्सचेंज केलं होतं? काही विचार, भावना? हो, नक्कीच. काय म्हणजे आम्हाला सगळ्यांनाही, पण आम्हाला काही सांगा ना, आपल्या घरचे सगळे लोक आहेत. मार्गदर्शन करत असतात बाबा, त्यांच्यावरती दडपण आहे ना. आता त्यांचा मुलगा चाललाय म्हणजे भारताचं नेतृत्व करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये, तर साहजिकच आहे की त्यांच्यावरती देखील तेवढाच प्रेशर असेलच. तर ते सांगत असतात की मार्गदर्शन वेगवेगळ्या प्रकारे नेहमी जसं करत असतात. तर नेहमी शिंदेसाहेब एक कीन ऑब्झर्वर आहेत. ते असं डिरेक्टली बोलत नाही तुम्हाला फोन करून की तुमच्यावरती प्रेशर आला पाहिजे. ते असे थ्रू लोकांच्या थ्रू मग फोन करायला लावतात आणि मग ते आपल्याला इनडायरेक्टली ते तसं म्हणजे तुम्हाला कळणार देखील नाही की मग आपण तिथे कुठलं भाषण केलंय, मग त्याच्यामध्ये काय चुका झाल्यात का, किंवा त्याच्यामध्ये काय इम्प्रोव्हाइज करायचंय का, हे असं नाही, असं पण होऊ शकतं. तर ते असे थ्रू 3-4 लोक माझे मित्र आहेत, त्यांना ते माहिती आहेत बरोबर. तर ते त्यांना बरोबर फोन करतात त्यावेळेस आणि त्यांना सांगतात की श्रीकांतला असं 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 असं. ते मला काही सांगत नाही मित्र देखील, पण ते मला आता सवयीने तुम्हाला कळतं कोणाचा फोन आला की निरोप कोणाचा आहे, निरोप कोणाचा आहे तो. तर ते असं एक चांगल्या प्रकारे नेहमी शिंदे साहेबांचं एक कीन ऑब्झर्वर आणि त्याच्यातून स्वतः न सांगता अशा प्रकारे त्यांनी एक सिस्टीम एस्टॅब्लिश केलेली आहे. आणखीन एका फोटो बद्दल विचारतो थोडक्यात आणि मग पुढे जाऊया. फोटो स्क्रीनवर कदाचित नाही दाखवता येणार, पण हे इथे जे दोन्ही बाजूला होर्डिंग्स लावलेत ना त्याच्यावर फोटो आहे. आणि मी त्याच्याकरता ढवळ सर, खासदार नरेश म्हस्के आणि बिजू माने यांचे मनापासून आभार मानतो. पहिल्या फोटोबद्दल मी मुलाखतीच्या सुरुवातीला विचारलं, दुसऱ्या फोटोबद्दल मला विचारायचं आहे. जेव्हा आपला मुलगा मोठा होतो ना, मी माझ्या वडिलांबद्दलही अनुभवतो. बरीच वर्ष झाली की मी माझ्या वडिलांनी मला कडकडून मिठी मारली आणि माझं कौतुक केलं. हा क्षण असा मी बऱ्याच वर्षांनी तुमच्या दोघांचा पाहिला की त्यांनी तुम्हाला कडकडून मिठी मारली आणि असं एक वेगळ्या प्रकारचं नातं असतं वडील मुलगा असं. तर तो क्षण काय होता? माझ्यासाठी देखील खूप भावनिक क्षण होता तो, की त्या दिवशी मी आलो परत 15 दिवसानंतर. ते एक आणि त्यांना पण एक सेन्स ऑफ प्राईड होतं की तू ज्याच्यासाठी गेला होता, आणि ते स्वतः खूप खुश होते की ज्या प्रकारे बाजू मांडली भारताची, ज्या प्रकारे तिकडे वेगवेगळ्या लोकांबरोबर भेटलो. तर मला वाटतं साहजिकच आहे की त्यांना नेहमी ते असं सहजासहजी जे आहे ते कधी व्यक्त होत नाही. पण आता सध्या काल पण झाले ते. मला वाटतं कोणी होईल की अशा प्रकारे जेव्हा एक ऑपॉर्च्युनिटी मिळते त्याच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये काही होऊ शकतं ना. जेव्हा पूर्ण देश तुम्हाला एक मायक्रोस्कोप लावून पाहत असतो की तुमचा शब्द जो आहे तो इकडचा तिकडे कधी गेला तरी त्याच्यावरून खूप काही गोष्टी होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये मला खूप समाधान वाटलं की जेव्हा ते मला भेटले. ते देखील खूप उत्सुक होते भेटण्यासाठी की 15 दिवस मी कधी बाहेर गेलो नव्हतो, पण ह्या जेव्हा बाहेर गेलो तेव्हा वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळ्या गोष्टीसाठी देशाचं प्रतिनिधित्व करायला खूप मोठी गोष्ट आहे. देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं मला वाटतं हा खूपच प्रत्येकाच्या आयुष्यामधला एक दुर्मिळ योग असेल. तो माझ्या आयुष्यामध्ये आला आणि
एक वेगळं नेतृत्व करण्यासाठी मला मिळालं. आणि नंतर मग असा रिस्पॉन्स जेव्हा येतो तेव्हा ते शब्द नसतात तुम्हाला व्यक्त होण्यासाठी. नाही, आणि ते व्यक्त होणं दिसतंय. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं सगळ्या गोष्टी इथे सांगायच्या नसतात, तशा मी काही गोष्टी मीही टाळतो, पण हरकत नाही. पण त्याला जोडून आणखीन एक प्रश्न मला विचारावा असं वाटतो. अचानक सुचला मला. काल काही जणांनी काही ठिकाणी काही विधानं केली, पण त्याचा दुसरा पार्ट, त्या विधानांबद्दल मला काही आत्ता म्हणायचं नाही, कारण आपला विषय वेगळा आहे. पत्रकार असलो तरी मी त्या विषयात आत्ता जाणार नाही. पण शिंदे साहेबांच्या करता ठाणेकर किंवा महाराष्ट्रात अशा प्रकारची एखादी घटना घडते ना, तर तेव्हा एक वेगळी गोष्ट मला फ्रेम करावीशी वाटते. तुम्ही काय त्या सगळ्या ह्याच्यात. कमॉन काय कालचं बोलताय? नाही, हा म्हणजे तेच मला म्हणायचं होतं. तर काही जणांनी असं विधान केलं एका सभेत, पण कमॉन सेव्ह मी म्हटलं की धावून जाणारे एकनाथ शिंदे असतात, आणि काही जण काही वेगळ्या प्रकारची विधानं करतात. बघा, काही लोकांनी काल विधानं केली तर सगळ्यांना माहिती पडलं. बघा, इथे कमॉन किल मी, काल शिंदे साहेबांनी त्याचा समाचार घेतला. पण जसं तुम्ही म्हणाला की कमॉन सेव्ह मी, जेव्हा ही हाक येते तेव्हा शिंदे साहेब धावून जाणारा पहिला व्यक्ती या शिंदे साहेब असतात. कुठलीही घटना घडो, महाडची घटना घडो किंवा पहलगामची घटना घडो किंवा केरळची घटना घडो किंवा महाडमध्ये कोणाला दत्तक घ्यायचं आहे किंवा कोल्हापूरचा पूर असो, राजधानी एक्सप्रेस अडकली होती, महालक्ष्मी एक्सप्रेस स्वतः बोर्ड घेऊन गेले. त्याचबरोबर केरळला 10 दिवस जाऊन स्वतः तिथे रिलीफ कॅम्प ऑर्गनाईज केले. इर्शालवाडीला साहेब गेले तेव्हा साहेबांचा उपवास होता, तरी तो इर्शालवाडीचा गड चढून गेले. मध्ये ग्लुकोजची बाटली जी आहे ती त्यांना मिळाली, ती त्यांनी प्यायले. अनइझी होत असताना देखील ते वरती गेले. सगळ्यांचा विरोध असताना देखील ते तिथे इर्शालवाडीला गेले. आणि आज आपण पाहताय की इर्शालवाडीला खाली देखील एक चांगली घरं तयार झाली. तर मला वाटतं हे सगळे जे आहे ते कमॉन किल मी वगैरे, त्याला काय म्हणजे कधी आपण वाचवण्याचाच विचार नेहमी करतो. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आता पिक्चर मधले डायलॉग जे आहेत ते भरपूर लोक वापरतात, पण त्याचं काय, आता सकाळी दुपारी संध्याकाळी त्यांना काय केलं विधानसभेमध्ये लोकांना तुम्हाला बघितलं लोकांनी. बरं, या सगळ्या याच्यात तुम्हाला माझी अशी माहिती आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही आतापर्यंत जसं सगळं खरं खरं सांगितलं मोकळेपणाने, तसं हेही सांगाल की पंतप्रधानांचं सुद्धा या दौऱ्याच्या दरम्यान, म्हणजे भाऊ हा शब्द वापरला जाणं हा एक छोटासा भाग झाला, पण अदरवाईज सुद्धा पंतप्रधानांचं या दौऱ्याकडे तुमच्याकडे फार बारकाईनं लक्ष होतं. काही त्यांचा या दौऱ्याच्या दरम्यान काही मेसेज आला किंवा काही बोलणं झालं किंवा काय आणखीन इंटरॅक्शन? बघा, ज्या अर्थे तुम्हाला मी सांगितलं की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या, तर ते प्रधानमंत्री महोदय हे आमच्या बरोबर एक डेप्युटी डायरेक्टर जो कोऑर्डिनेटर आहे तो आम्हाला दिला होता पूर्ण कोऑर्डिनेट करण्यासाठी, सगळे मीटिंग्स वगैरे फिक्स करण्यासाठी. तो 100% जे आहे ते नेहमी त्यांच्यापर्यंतचा मेसेज जो आहे तो आमच्यापर्यंत यायचा की कशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर बघा, 7 डेलिगेशन्स वेगवेगळे आहेत. त्या डेलिगेशन्सची नेहमी संपर्कामध्ये आपले प्रधानमंत्री राहिले आणि हे डेलिगेशन कसे यशस्वी होतील त्याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न जे आहे हे करण्यात आले. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला त्याचा नेहमी मार्गदर्शन जे आहे ते होत राहिलं. तुम्ही प्रत्येक गटाने काही असा एक रिपोर्ट तयार केलाय जो तुम्ही पीएमओला किंवा विदेश मंत्रालयाला लेखी स्वरूपात देऊन त्याच्या काही गोष्टींची अंमलबजावणी होईल अशा काही गोष्टी सुचवल्यात तुम्ही? प्रधानमंत्री महोदयांना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमचा अनुभव कसा होता त्याच्यामध्ये तसं तुम्हाला सांगितलं की इंटरॅक्शन जे आहे ते वाढले पाहिजे. मी त्या दिवशी प्रधानमंत्री महोदयांना त्या दिवशी भेटलो तिथे, तर मी हेही सांगितलं की ज्या प्रकारे हे इंटरॅक्शन्स वाढले पाहिजे त्याच प्रकारे जे अँबॅसेडर्स आहेत आपले कौन्सिल जनरल्स आहेत त्या त्या देशांमध्ये त्यांच्या माध्यमाने भारत कसा प्रगती करतोय, कसा पुढे जातोय या बातम्या देखील त्यांच्या त्या देशांमध्ये, प्रत्येक देशामध्ये आपला कौन्सिल जनरल असतो, प्रत्येक देशामध्ये आपला अँबॅसेडर असतो, तर त्याच्यापर्यंत जर गेले तर आपल्या भारत काय कशा प्रकारे प्रोग्रेस करतोय ते नेहमी जे आहे ते अपडेटेड तो देश पण राहू शकतो. हे देखील त्यांनी जे आहे हे त्या मीटिंगमध्ये जे आम्हाला भेटले तिथे अनऑफिशियली तिथे देखील हा देखील विषय आला, तर त्यांनी देखील मान्य केलं की असं देखील गोष्टी आपण करू शकतो. आणि भविष्यामध्ये पार्लमेंटरी फोरम्स ह्या देखील
सगळ्या देशांबरोबर केले पाहिजे, जेणेकरून एक आदान प्रदान होईल, जेणेकरून एका दुसऱ्या म्हणजे देशाबद्दल एकमेकांबद्दल जे आहे या गोष्टी कळत राहतील. एक 2-3 छोटे छोटे प्रश्न विचारतो. खरं तर आधी सुरुवातीला व्हॉट्सअपवर एक जो ग्रुप केला होता त्याच्यात अनेकांनी म्हटलं होतं की आम्हाला काही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्याच्यातले काही प्रश्न मला खात्री आहे की माझ्या प्रश्नांमध्ये आले असतील, त्यामुळे तुमच्या भरपूर प्रश्न आहेत आणखीन प्रश्न, पण आता वेळेच्या करता आपण थोडेसे अनऑफिशियली गप्पा मारू, अनऑफिशियली गप्पा मारू. तर एकच फक्त मी प्रश्न विचारतो आणि मग आपण थांबूयात. तर मला सांगायचं होतं हे की तुमच्या सगळ्या प्रश्नांचं रिप्रेझेंटेशन यात आलं असेल अशी मला अपेक्षा आहे. एखाद दुसरा प्रश्न जर का राहिला असेल तर तुम्ही डॉक्टरांनी म्हटलं तसं नंतर अनौपचारिक गप्पांमध्ये निश्चित त्यांना विचारू शकता. म्हणजे फोटो काढा, पण फोटोच्या बरोबर असं काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. तर शिवसेना म्हटलं की तो भगवा झेंडा, रस्त्यावर शेकडोंच्या संख्येनं उत्स्फूर्तपणे घोषणा देत रस्त्यावर उतरणारी तरुणाई, ह्या दोघांचंही दैवत आहे. यांचं दैवत आहे ते 2 लोक आहेत. एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे धर्मवीर आनंद दिघे. अशी रस्त्यावर उतरणारी शिवसेना, त्याची नवीन पिढी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन भारताची बाजू यशस्वीपणे मांडते, ज्याचं पंतप्रधानही कौतुक करतात. आज जर का बाळासाहेब ठाकरे असते, आज जर का आनंद दिघे असते, तर स्वाभाविकपणे तुम्ही त्यांना भेटायला गेला असतात आल्यानंतर, किंवा मी जाऊन आलो, काय काय झालं, कसं झालं आणि कसा असता तो प्रसंग, काय वाटलं असतं तुम्हाला, काय प्रकारच्या भावना, आता जर का ते तुम्ही आठवलत तर काय प्रकारच्या भावना तुमच्या डोक्यात येतात? नक्कीच बाळासाहेबांनी नेहमी प्रोत्साहन देण्याचंच काम केले प्रत्येक शिवसैनिकाला, आणि प्रत्येक दिघे साहेबांनी पण तेच केलं की शिवसैनिकाला मोठं केलं. त्यांनी शिवसैनिकांना जे आहे ते वेगवेगळ्या पदावरती जाऊन बसवलं. स्वतः कधी कुठलं पद त्यांनी घेतलं नाही. तर नक्कीच मला वाटतं आज एका शिवसैनिकाने महाराष्ट्राचंच नाही देशाचं नेतृत्व बाकीच्या बाहेरच्या जगामध्ये केलं, हे देखील त्यांना खूप आवडलं असतं आणि नक्कीच कौतुकाची थाप त्यांनी पाठीवरती मारली असती. आणि खूप मोठा म्हणजे खरंच आठवून खूप इमोशनल देखील व्हायला होतं की आज दिघे साहेब जर असते तर काय असतं. तर मला वाटतं आज दोघांना एक अभिमान झाला असता की आज शिवसैनिक जो आहे हा भारताचं नेतृत्व करण्यासाठी जगाच्या पाठीवरती जातोय. तर त्यांना खूप आवडलं असतं, कारण की नेहमी शिवसैनिकाला प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे हे दोघांनी केलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न. 2013 पासनं आपली ओळख आहे, मी तुम्हाला ओळखतो, आपण अनेकदा भेटलोय, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारले आहेत. पण 2013-14 मधले श्रीकांत शिंदे आणि आता हा प्रामुख्यानं विदेश दौरा केल्यानंतरचे श्रीकांत शिंदे, याच्यात मला जाणवण्या इतका असा फरक दिसतोय. तर ह्या दौऱ्याने तुम्हाला काय शिकवलं? बघा, एक 2014 मध्ये खासदार झालो, एक रिस्पॉन्सिबिलिटी आली, पण आता या वेगवेगळ्या स्टेजेस मधून जात असताना वेगवेगळ्या गोष्टी मला वाटतं शिकायला मला मिळाल्या. आज कधी असं वाटलं नव्हतं की जगाच्या पाठीवरती जाऊन वेगळ्या देशांमध्ये जाऊन कधी नेतृत्व करता येईल आणि तिथे भारताची बाजू ठामपणे मांडता येईल. कधी कधी हे पोटेन्शियल देखील तुम्हाला कळत नसतं. जेव्हा खासदार झालो तेव्हा भाषण देखील नीट करता येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. पण आज मी असं म्हणणार नाही की मला, पण आज एक ह्या सगळ्या जर्नीनी खूप काही शिकवलं. आणि या जे ऑपरेशन सिंदूर आउटरीच प्रोग्राम झाला त्याच्याने तर खूप काही पुढच्या भविष्यासाठी, पुढच्या पूर्ण लाईफसाठी खूप काही शिकण्यासारखं तिथून मला मिळालं. मोठ्या मोठ्या सगळ्या राष्ट्रपतींबरोबर भेटता आलं, उपराष्ट्रपतींबरोबर भेटता आलं, बोलता आलं, स्पीकर आहेत. तर मला वाटतं एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी देखील अजून वाढलेली आहे.
तुम्ही कसं बोलता, तुम्ही कसं वागता, या सगळ्याच गोष्टी एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे. आणि मला वाटतं त्याच्यातून इम्प्रोव्हाइज करून पुढे जाणं हे मला वाटतं कुठल्याही लोकप्रतिनिधीला आणि एका लोकप्रतिनिधीच्या आयुष्यामध्ये असा क्षण येणं जिथे भारताचं नेतृत्व करायची संधी मिळणं, तर त्याच्यातून खूप काही म्हणजे खरंच शिकण्या म्हणजे ते काही वर्ड्समध्ये मी डिस्क्राईब करू शकत नाही की तो जो कॉन्फिडन्स येणं लोकांशी चर्चा करण्यामध्ये जो ह्या वेळेस आला. कधीच विचार केला नव्हता की डॉक्टर श्रीकांत शिंदे कधी कुठल्या राष्ट्रपतींबरोबर, म्हणजे आपल्या तर राष्ट्रपतींना आपण भेटतो, पण वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रपतींबरोबर जाऊन तिकडे भारताची बाजू मांडेल. वेगवेगळ्या डेलिगेशनचा भाग झालोय मी. वेगवेगळे डेलिगेशन कधी लीड केलं नाही, पण डेलिगेशन्समध्ये होतो. वेगवेगळ्या भागात गोष्टींसाठी त्या डेलिगेशन्स गेले होते. पण हे डेलिगेशन जे आहे तिथे स्वतः मी लीड करत होतो. एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अजून वाढल्यासारखं जे आहे हे या दौऱ्यामधून जे नक्की शिकायला मिळालं. पुन्हा एकदा मी खासदार नरेश म्हस्के, ढवळ सर आणि म्हणजे जवळजवळ 30 जणांची टीम होती. सगळ्यांची नावं, पूर्वेश तर आहे इकडे आमचा मित्र, तर या सगळ्या 30 जणांची नावं मी घेणार नाही. आणि मला खात्री आहे की तुम्हाला तुमच्यापैकी ही 3 नावं सोडली तर बाकीच्यांना असं वाईटही नाही वाटणार. मलाही बोलावलं का नाही घेतलं? हो, नाही प्रश्नच नाही. तर मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मला ही गप्पा मारण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. खरं म्हणजे खूप आपण धन्यवाद ढवळ सर, विजू माने, नरेश मस्केजी, रवी फाटकजी, पूर्वेश, डॉक्टर भोर असतील, बाकी सगळी आपली मंडळी असतील, सगळ्यांचं खूप खूप इथे धन्यवाद की आपण बघा आता किती वेळ झाला, 1.5 तास तुम्ही अशा पद्धतीने हा विषय मांडत होता की असं आम्हाला वाटत होतं की आम्ही सगळेजण तुमच्यावर दौऱ्यावरतीच होतो. कोणी 14 देश आम्ही सगळ्यांनी फिरून आलो. म्हणजे आज आम्हाला खरोखर अभिमान यासाठी वाटतो की आम्ही अगदी बाळासाहेबांना जवळून पाहिलेलं आहे, दिघे साहेबांना जवळून पाहिलेलं आहे, शिंदे साहेबांना जवळून पाहिलेलं आहे आणि श्रीकांतजींनाही जवळून पाहिलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, उठोनी दोन्ही आरिसे ठेविल्या सारिसे, कोणा कोणा पाहत असे कल्पावे पहा. जसं दिघे साहेब आणि बाळासाहेब ह्या दोघांचं बिंब प्रतिबिंब कळत नव्हतं, तसं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत ह्या दोघांचंही खरं म्हणजे या वयामध्ये आपला ठाणे शहरामधला एका शेतकऱ्याचा मुलगा, नंतर मुख्यमंत्र्यांचा मुलगा, पण काय विचाराने जाऊ शकतो, अभ्यास, त्याचं चिंतन हे आपण सगळ्यांनी अनुभवलं. आणि म्हणून या सगळ्या संस्थेचं मी काही आता नावं घेत नाही. या सगळ्या संस्थेनं ज्या वाटलं की आपण असा काहीतरी, आमचे पत्की असतील किंवा नरेशजी असतील, आमच्या सगळ्यांचे फोन एकदमच यांचं पण नाव हो आवर्जून मी घेतलं होतं नाव त्यांचं. सुजय अनेकांची एकदाच फोन गेले होते की आम्हाला एक वेगळा असा कार्यक्रम, म्हणजे अनेक वेळा या सगळ्या व्यवसायामध्ये मग डॉक्टर असतील, सीए असतील, प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, कलावंत असतील, लेखक असतील, या सगळ्यांना श्रीकांत शिंदेपर्यंत किंवा साहेबांपर्यंत जाता येत नाही. पण आज ह्या वातावरणामध्ये आपला माणूस कसा असू शकतो, त्याची बुद्धिमत्ता, त्याने केलेला अभ्यास, हे खरोखर आपण सगळ्यांनी अनुभवलं. डॉक्टरजी, आम्ही सगळ्या संस्थांच्या वतीने आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे, तुम्ही ठाणेकर आहात, तुम्ही आमचे आहात, आमच्यातनं मोठे झालेले आहात आणि म्हणून आम्ही या क्षणी कृतज्ञ आहोत. सगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो की सतत मी त्यांना व्हॉट्सअपवरती पाठवत होतो की या आपण ऐकूया. सोपं नाही. आफ्रिकेमध्ये जसं आता डॉक्टरांनी वर्णन केलं, गेल्या वर्षी शिंदे साहेबांच्याच मेहरबानीमुळे मी 100 साहित्य घेऊन मॉरिशसला गेलो होतो. महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे की 100 साहित्यिकांना मॉरिशस म्हणजे आफ्रिकेचा एंट्रन्स, की 1853 साली त्या काळात 1.5 लाख गुलाम आपल्या कोकणामधनं मॉरिशस आणि आफ्रिकेला गेलेले होते. ते गुलाम म्हणून गेले होते, पण त्यांची समृद्धी काय असावी, त्यांनी काय तिकडे जाऊन केलं, त्याचं वर्णन डॉक्टरांनी केलं की तिथे अनेक व्यापारी झाले पुढे. अगदी शिलाबापूंचं मला इथे नाव घेता येईल की नेहमीच त्या शिलाबापू म्हणत असतात की केव्हा तरी श्रीकांतला मॉरिशसला यायला सांग, कारण माझं आता वय झालेलं आहे. केव्हा तरी म्हणजे शिंदे साहेबांना आम्हा मॉरिशसच्या लोकांना बघायचं आहे, तिकडे घेऊन यायला सांगा. हा सगळा पराक्रम म्हणजे महाराष्ट्रामुळे किंवा शिंदे साहेबांमुळे आपण जगभरात पोहोचलोच. तोही कार्यक्रम आपण एकेकाळी केला होता आणि आज श्रीकांतजींमुळे जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव झालं आणि ती संधी
देशाचे आदरणीय पंतप्रधानजींनी दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही सगळेजण ठाणेकर मनापासून आभार मानतो. ही संधी त्यांनी आम्हाला दिली. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि सगळ्यांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणाची इथे व्यवस्था केलेली आहे. आणि साहेबांना अशी विनंती केली की ही संधी आम्हाला मिळत नाही तर आपण जायची घाई करू नका, लोकांबरोबर गप्पा मारा. धन्यवाद. Meeting.